पशुसंवर्धन खाते जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर सोनवणे साहेब, या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी झालेले पशुसंवर्धन खात्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा आमचे मित्र डॉक्टर DS कांबळे, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जालना जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी पशुसंवर्धन खात्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच आरोग्य क्षेत्रातील काही अधिकारी आजच्या या कार्यक्रमासाठी 7-8 दिवसापूर्वी डॉक्टर आगे यांचं निमंत्रण आलं की सर, कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं पशुसंवर्धन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आपण एक असा कार्यक्रम आयोजित करतो. मला कृषी विज्ञान केंद्राचं तसंच पशुसंवर्धन खात्याचं यासाठी अभिनंदन करायचे की कल्पकतेनं हा प्रोग्राम किंवा हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. सर्वसामान्यपणे पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी पशुसंवर्धन खात्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करत असतं. परंतु हा एक वेगळाच योग आपण सोनवणे साहेब, आगे साहेब आणि कांबळे साहेबांनी घडून आणलेला आहे आणि ज्यामध्ये आरोग्य क्षेत्राचाही सहभाग यामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून या कल्पकतेचं मी व्यक्तिशः अभिनंदन करतो. आणि या कोविडच्या परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल असलेल्या सध्या परिस्थितीमध्येही आपण एक तांत्रिक कार्यक्रम घेत आहात. कृषी विज्ञान केंद्राच्या बाबतीत तर माझा नेहमीचाच असा अनुभव आहे की या कृषी विज्ञान केंद्राने दर महिन्याच्या 5 तारखेला घ्यायचा उपक्रम, मला वाटतं गेल्या 20-22 वर्षापासून त्यांचा उपक्रम सातत्याने चालू आहे, अखंडित चालू आहे. त्याच्यावरती कोविडचा सुद्धा त्यांनी परिणाम होऊ दिला नाही. आणि मला पशुसंवर्धन खात्याचे डॉक्टर DS कांबळे यांचंही यासाठी अभिनंदन करावं वाटतं की आजकाल खात्यामध्ये एक म्हणजे बाकी कामं वाढलेली आहेत, प्रशासकीय कामं वाढलेली आहेत, जिम्मेदाऱ्या वाढलेल्या आहेत. त्यामध्ये तांत्रिक कार्याकडे लक्ष देणारे अधिकारी फार कमी झालेले आहेत. आणि मला वाटतं की डॉक्टर DS कांबळे एक विद्यार्थी जीवनामध्ये अत्यंत हुशार असणारे विद्यार्थी होते आणि आजही वरिष्ठ पदावर आणि प्रशासकीय पदावर काम करतानाही अगदी तांत्रिक कार्यामध्ये हिरिरीनं सहभागी असतात असा माझा अनुभव आहे. आणि किंबहुना त्यामुळंच त्यांना हे वाटलं असावं की अशा स्वरूपाचा एक संवादाचा कार्यक्रम आणि ज्यामध्ये की तांत्रिक ज्ञान आपल्या लोकांचं वाढलं पाहिजे, अपडेट झालं पाहिजे, या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मित्रहो, आजचा विषय पण एक चांगला विषय निवडलेला आहे. जनरली आपण किंवा सर्वसामान्यपणे आपण असे जे विषय निवडत असतो, खात्याच्या वतीनेही निवडली जातात, ज्यामध्ये की लोकांना रोगोपचार करण्यासाठी फायदा व्हावा, रोगाचं निदान आणि उपचार या दृष्टीनं फायदा व्हावा असा एक दृष्टिकोन असतो आणि त्या संबंधाने आपण काम करत असतो. परंतु आज आपण मानवी आरोग्याशी निगडीत असा विषय या ठिकाणी निवडलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टर DS म्हणाल्याप्रमाणे आज जगभरामध्ये वन हेल्थ, एक आरोग्य किंवा एकात्मिक आरोग्य अशा स्वरूपाची संकल्पना ही पुढे आलेली आहे. अगोदर पशूंचं आरोग्य किंवा पशूंचा अभ्यास करणारी यंत्रणा, मानवी आरोग्यासंबंधी काम करणारी यंत्रणा, पर्यावरण तज्ज्ञ यांचा कुठेही मेळ नव्हता. प्रत्येकजण स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम करत होता आणि प्रत्येकजण स्वतःच्या क्षेत्राच्या दृष्टीनंच पाहत होता. परंतु आता सर्वच तज्ज्ञांच्या हे लक्षात आलेलं आहे की ह्या तिन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. मानवाचं आरोग्य हे पशुवरती आणि पर्यावरणावरती अवलंबून आहे. पशूंचं आरोग्य सुद्धा मानवावरती आणि पर्यावरणावरती अवलंबून आहे. आणि म्हणून या तिन्ही आरोग्याचा एकत्रित आणि एकात्मिक विचार केला पाहिजे. आणि असं आपण या जगामध्ये राहत असताना वेगळा विचार करू शकत नाहीत. ही भावना
तज्ज्ञांनी आता रुजवण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच गेल्या काही वर्षापासून वन हेल्थ डे सुद्धा आपण 3 नोव्हेंबरला साजरा करायला सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगानं जर पाहिलं तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये की आपण जनावरांपासनं माणसांना होणारे संसर्गजन्य आजार असा विषय आपण घेतलेला आहे. परंतु झुनोसिस आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, त्याचा खरा अर्थ असा आहे की मानवी आणि पशु या दोघांनाही होणाऱ्या आजाराचा समावेश त्यामध्ये सामायिक अभ्यास असतो. मला या ठिकाणी आपल्या सर्वांशी शेअर करावंसं वाटतं की आज मानवामध्ये 1407 जंतू आजार करतात. मानवामध्ये 1407 जंतू आजार करतात. त्यातले 60% म्हणजे 816 जंतू हे जनावरात आणि माणसात रोग करू शकतात. 60% आजार हे माणसाचे आणि जनावराचे सारखे असू शकतात, त्याची कारणंही सारखी असू शकतात. आणि म्हणून दोघांमध्ये जी शेअर होणारी जी आजार आहेत त्याचा अभ्यास हा झुनोसिसमध्ये केला जातो. आज कित्येक रोग असे आहेत की की जे प्राण्यापासून मानवाला आणि मानवापासून प्राण्याला होत असतात. फक्त प्राणी दोषी आहेत मानवाला रोग करण्यासाठी असं नाही, तर मानवातनं होणारी अनेक रोग हे प्राण्यांना सुद्धा धोकादायक ठरू शकतात आणि त्यांना होत असतात. आज जगामध्ये 12 ते 13 रोगांना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. भारतातील 8 ते 10 रोग जे आहेत त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे झुनोसिसच्या दृष्टिकोनातून. पण आणखी बरेच असे रोग आहेत की जे अधूनमधून डोकं वर काढतात आणि काही प्रमाणात तेही महत्त्वाचे आहेत. आज पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर कोरोनाचा इतिहास डॉक्टर DS बोलताना म्हणाले की वुहानमध्ये डिसेंबर 19 2019 या कोरोनाचा पहिला पेशंट त्या ठिकाणी मिळाला आणि त्यावेळेस तज्ज्ञांनी या रोगाची सुरुवात आणि मूळ हे प्राण्याकडे जात असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये वटवाघूळ असेल किंवा पँगोलिन नावाचा प्राणी असेल आणि तिथलं जे वेट मार्केट आहे, लाईव्ह मार्केट आहे, प्राण्यांचं जे लाईव्ह मार्केट आहे त्या मार्केटमधनं या रोगाचा उगम झाला असावा असा तज्ज्ञांचं मत आहे. अजूनही ते पक्कं झालं नाही, परंतु आजही या रोगाच्या मुळाशी हे असावेत असा अंदाज आहे. सार्स याच्या पूर्वी आला होता. हा सार्स CO आहे, ज्याला आपण कोविड-19 म्हणतो. यापूर्वी जो सार्स आला त्या सार्सचं मूळ वटवाघुळामध्ये शोधलं गेलं होतं आणि म्हणून हे कोरोनाच्या ज्या दोन्ही साथीमध्ये आल्या, मर्स असेल, सार्स असेल त्याच्या अगोदरचं 2002चं आणि आताचं कोविड असेल, त्याचा कदाचित उगम हा वटवाघूळ असेल किंवा प्राणी असतील त्यांच्यामध्ये झालेला असावा. आज कोरोनानं जगामध्ये थैमान घातलंय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जवळपास जगामध्ये 15.95 कोटी लोकांना हा कोरोना झाला आणि 33,17,000 लोकांचा मृत्यू आज जगामध्ये या रोगामुळे झाला आहे. आणि गेले 1.5 वर्ष झालं आपण या रोगामुळे जेलमध्ये असल्यासारखं राहतोय. अशा हा भयाभयंकर रोगाचा जर इतिहास पाहिला तर या काळामध्ये या रोग सुद्धा मानवामध्ये मुख्यत्वे मानवातनं मानवाला संक्रमित होणारा रोग आहे, परंतु प्राण्यामध्ये होत असल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळते. गेल्या सव्वा वर्षामध्ये हा रोग एका पमेरियन जातीच्या श्वानामध्ये हाँगकाँगमध्ये आढळून आला, तर मांजरामध्ये अमेरिकेमध्ये आणि बेल्जियममध्ये काही मांजरामध्ये हा रोग आढळून आला. मांजरात हा रोग स्वतःला होऊ शकतो, प्रयोगाने सिद्ध झालेला आहे, आणि एका मांजरापासून दुसऱ्या मांजराला होऊ शकतो. मात्र मांजर आणि कुत्र्यापासून माणसाला झाल्याची नोंद नाही किंवा यांना होऊ शकतो असं नाही. मात्र मानवापासून यांना रोग झालेला आहे. ज्या ठिकाणी मांजराला रोग झाला तो त्या आजारी माणसामुळेच रोग झाला. ज्या कुत्र्याला झाला त्या कुत्र्याच्या मालकाला कोविड झाला होता म्हणून त्याला झाला. याचबरोबर जे प्राणी संग्रहालयात अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये गेल्या 23 एप्रिलला म्हणजे 2020च्या 23 एप्रिलला सिंह आणि वाघामध्ये तिथं
या कोविडचं रोग प्रादुर्भाव आढळून आला. तिथं सुद्धा मानवाकडनं संक्रमित झाला असावा आजारी माणसाकडनं असाच अंदाज घेतला गेला. भारतामध्ये आता पहिल्यांदा या एप्रिल महिन्यामध्ये याची नोंद झाली. भारतामध्ये पहिल्यांदा हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयामधील वाघांना, सिंहांना हा रोग कोविड हा माणसापासून झाला असावा अशी नोंद झालेली आहे. जंगली प्राण्यामध्ये विशेषतः नेदरलँडमध्ये मिंक हे पाळले जातात, तर या मिंक फार्मिंगमध्ये मिंक्स ना झाल्याचं ही नोंद आहे. या व्यतिरिक्त कुठल्या जनावरांमध्ये झाला नाही. ज्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यामध्ये कुठेही या रोगाची नोंद झालेली नाही. या दुर्मिळ अशा नोंदी कोरोनाच्या सुद्धा ह्या प्राण्यामध्ये आहेत. मात्र या ठिकाणी मानव हा दोषी आहे. म्हणजे मानवाकडनं ह्या प्राण्यांना आजार झालेला आहे, प्राण्यांकडनं मानवाला झालेलं नाही. मूळ उगमस्थान जरी प्राण्यामध्ये असलं तरी. हे एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सादर केलं, जे नवं उदाहरण आहे झोनोटिक रोगचं. हा सुद्धा झोनोसिसच आहे. म्हणजे आपण सातत्यानं विचार करतो की प्राण्याकडनं माणसाला होणारे असंच नाही, तर माणसाकडनं प्राण्याला होणारे किंवा प्राण्याकडनं माणसाला होणारे अशा दोन्ही रोगाचा अंतर्भाव या झोनोसिसच्या रोगामध्ये होतो. याचप्रमाणे HIV व्हायरसचा सुद्धा, जो एका काळी आपल्याला थैमान घातला होता HIV या रोगाने, आणि एकेकाळी जगामध्ये 3 ते 3.5 कोटी लोकांना हा रोग झाला होता. तर हा HIV सुद्धा त्याचा जो ओरिजिन आहे किंवा उगम आहे तो वडारातनं झालेला असावा अशी नोंद आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये म्युटेशन झाले आणि जो मानवामध्ये HIV चा व्हायरस विकसित झाला तो मात्र पुन्हा प्राण्यामध्ये गेला नाही आणि तो मानवातच संक्रमित होत राहिला. म्हणजे त्यामध्ये झालेली ही सुधारणा. पण त्याचाही उगम हा प्राण्याशी त्यावेळेला जोडला गेलेला आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा रोग जागतिक पातळीवरती आहे, तो म्हणजे क्षयरोग आहे, TB आहे. TB हा माणसात खूप महत्त्वाचा मानला गेला. त्या मानाने आम्ही प्राण्यामध्ये हा आमच्या दृष्टीने तसा दुर्लक्षित आजार आहे. फार कमी स्वरूपामध्ये याचं निदान होतं आणि लक्षात येतो. परंतु ट्युबरक्युलोसिस रोगामुळं आज जगामध्ये दरवर्षी 1 कोटी लोकांना हा ट्युबरक्युलोसिस होतो, क्षयरोग, आणि यातले 14 लक्ष लोक हे या क्षयरोगामुळे दगावत असतात. भारतामध्ये सुद्धा 24 लक्ष, भारतात सर्वाधिक TBचं प्रमाण आहे आणि भारतामध्ये सुद्धा 24 लक्ष लोकांना TB होतो आणि त्यातली 79,000 लोक ही दरवर्षी TBमुळे मरत असतात. हा TB सुद्धा किंवा क्षयरोग सुद्धा हा झुनोटिक रोग आहे. हा प्राण्यापासून माणसाला आणि माणसापासून प्राण्यांना होणारा रोग आहे. यामध्ये सुद्धा संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की मानवाचा रोग हा प्राण्यामध्ये बऱ्याच वेळा झालेला आहे. प्राण्यांकडून सुद्धा मानवाला होऊ शकतो हे निश्चित आहे. दुधामार्फत त्याचं संक्रमण, कच्चे दूध पिण्यात आल्यानंतर दुधामार्फत या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. परंतु मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, जे मानवामध्ये जो जीवाणू आहे रोग करणारा, तो जीवाणू बऱ्याच वेळा जनावरांमध्ये क्षयरोग केल्याच्या नोंदी आहेत. विशेषतः प्राणी संग्रहालयामध्ये हरिण असो किंवा इतर प्राणी असो, यांना ज्या वेळा ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोगाच्या नोंदी झाल्या त्या मानवापासून झालेल्या आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस या सगळ्या प्राणी संग्रहालयाला भेटी देतो आणि पाहणी करतो त्यावेळेला अनेक लोक, संसर्गिक झालेले लोक, रोगी लोकांनी जर त्या ठिकाणी थुंकलं, खोकला आला, बेडका आहे, थुंकलं, तर या थुंकण्यातनं या निष्पाप प्राण्यांना रोग झाल्याच्या नोंदी आहेत. आणि म्हणून एकात्मिक पद्धतीने ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करण्याची आज जागतिक गरज निर्माण झालेली आहे आणि ती आज जालन्यासारख्या पातळीवरती आपण ती राबवत आहेत, याचं मला खूप मोठं असं कौतुक वाटतं. आज या झुनोटिक रोगांच्या संबंधी अनेक झुनोटिक रोग आहेत जे प्राण्यापासनं माणसाला आणि मानवापासून प्राण्यांना होणारे आहेत. यामध्ये पशुवैद्यकाचं योगदान हे खूप मोलाचं आहे. मी तर म्हणेल की या रोगाचा अभ्यास, ह्या ज्या झुनोटिक रोग जे आहेत याचा सविस्तर अभ्यास हा पशुवैद्यक शास्त्रात केला जातो. मी आवर्जून हे सांगावं असं वाटतं
की आजही पशुवैद्यक शास्त्रामध्ये एक विशेष विभाग आहे, ज्याला आता गेल्या 95 नंतर या विषयाची निर्मिती केली, ज्याला सामूहिक आरोग्यशास्त्र, आणि हे पहिल्यांदा पशुवैद्यक शास्त्राने आणलेलं आहे. आणि या पशुवैद्यक शास्त्रामध्ये हा एक विशेष विभाग निर्माण झालेला आहे, आणि या विभागाअंतर्गत या सर्वच सांसर्गिक रोगांचा सामूहिक शास्त्राच्या दृष्टीनं अभ्यास केला जातो. किंबहुना वैद्यकीय शास्त्रामध्ये या रोगांचा फारसा अभ्यास केला जात नाही, असा मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि म्हणून पशुवैद्यकांचं या क्षेत्रातलं योगदान हे मोलाचं आहे. पशुवैद्यक जो काम करतो तो खरंच मानवी आरोग्यासाठी काम करतो सातत्याने. आज या कोविडच्या परिस्थितीतही प्रत्येकाला अंड्याचं आणि दुधाचं महत्त्व हे कळालेलं आहे. आजही मानवी आरोग्य जर सुदृढ राहायचं असेल, मानव जर सशक्त राहायचा असेल, मानवी शरीर जर प्रतिकारक्षम राहायचं असेल, तर निश्चितच त्याच्या आहारामध्ये अंडी, मांस आणि दूध याचा समावेश असण्याची गरज आहे. हे मानवी आरोग्याच्या दृष्टीनं, आणि आज ICMRच्या रिकमेंडेशनप्रमाणे आणि शिफारसीप्रमाणे प्रत्येक मानवाला दररोज 30 ग्रॅम मांस, एक अंड त्याच्या खाद्यामध्ये अर्ध सरासरी जरी धरलं तर दरवर्षी 365 दिवसात 180 अंडी खाल्ली पाहिजेत. 365 दिवसात साधारणतः 11 किलो मांस त्याच्या खाण्यात आलं पाहिजे, आणि दररोज त्याच्या आहारामध्ये जवळपास 294 मिली इतकं दूध आलं पाहिजे. 280 मिलीपेक्षा अधिक दूध त्याच्या आहारामध्ये असलं पाहिजे. हे असेल तरच मानवाला ज्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या अमिनो आम्लाचा या प्राणीजन्य पदार्थातनं पुरवठा होऊ शकतो, आणि मानवी आरोग्य हे उत्तम राहू शकतं. हे झालं आहाराच्या दृष्टिकोनातून. परंतु पशुसमधली जी रोग आहेत, कारण मानवाचा आणि पशुचं अतूट असं नातं आहे. हे नातेसंबंध फार अतूट आहेत, दृढ आहेत. आज ग्रामीण भागामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्याशी कितीतरी जवळीकच असणारा हा माणूस आहे. याच्याशिवाय जगू शकत नाही, इतकं अतूट नातं आहे. शहरी भागामध्ये आज श्वान आणि मांजरे ही पाळली जातात मोठ्या प्रमाणावर, आणि त्यांचं नातं हे किंबहुना आईवडिलापेक्षाही जास्त घट्ट झाल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे एवढं अतूट नातं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जनावरांशी निर्माण झालेलं आहे. आणि या जनावरापासनं माणसाला काही जर संसर्ग झाला तर ते मानवी आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे. आणि म्हणून या प्राण्यापासनं मानवाला रोग होणार नाही या दृष्टीनं जर काम करायचं असेल तर ते पशुवैद्यकच काम करू शकतात. यामध्ये मोठा सहभाग हा पशुवैद्यकाचा असू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की पशुसंवर्धन खातं, पशुवैद्यक विभाग हा सातत्यानं काम करतोय. समाजामध्ये, लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्याशिवाय, या आजाराविषयी जागृती निर्माण झाल्याशिवाय निश्चितच आपण या रोगावरती नियंत्रण मिळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर मी माझ्या काही आजच्या या विशेष व्याख्यानामध्ये एक 2-3 रोगावरती मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, की जे आपल्यामध्ये साधारणतः पशुवैद्यकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच मानवी आरोग्याच्या दृष्टीनं हे रोग महत्त्वाचे आहेत, आणि जे सर्वसामान्यपणे आज आपल्याला आढळून येतात, ज्याचा नामोल्लेख डॉक्टर DS यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. मी यानंतर माझी PPT शेअर करतो. ही इंग्रजीमध्ये आहे. माझ्या थोड्याशा व्यस्त कार्यक्रमातनं आणि डॉक्टर आगेंच्या लवकर माझं लेक्चर व्हावं या आग्रहास्तव मला थोडासा वेळ मराठीमध्ये करण्यासाठी कमी मिळाला. त्यातला अकोल्यामध्ये अत्यंत तीव्र असं लॉकडाऊन आहे, कडक असं लॉकडाऊन आहे, आणि या परिस्थितीमध्ये मला मराठीमध्ये PPT तयार करता आली नाही, जे की मी करू शकलो असो. परंतु इंग्रजीमध्ये जरी PPT असली तर मी मात्र अस्खलित मराठीत आपल्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे.
तर झुनोसिस म्हणजे काय हे मी माझ्या बोलण्यामध्ये आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की जे रोग नैसर्गिकपणे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांकडनं मानवाला होऊ शकतात किंवा दोघांमध्ये शेअरिंग होतं, एकमेकांमध्ये हे रोग होऊ शकतात. अशा संसर्गजन्य रोगांना आपण प्राणीजन्य रोग अशा स्वरूपाचा असं त्यांचा उल्लेख करतो. सर माफ करा. सर हॅलो. हो हो थोडं याला बस फुल ते स्क्रीन करा. राईट. ठीक. आज कधी नव्हे एवढं जगामध्ये या रोगांना खूप महत्व आलेलं आहे. कारण ह्या रोगांचं प्रमाण अलीकडील काळामध्ये गेल्या शतकामध्ये बऱ्याच रोगांची नोंद झाली. दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर या रोगांचा प्रादुर्भाव जागतिक पातळीवर दिसून येतोय. आज इंग्रजीमध्ये आम्ही ज्यांना इमर्जिंग आणि रिइमर्जिंग डिसिजेस म्हणतो, नव्याने येणारे किंवा जुने रोग नव्याने ज्यावेळेला येतात त्यांना आम्ही या भाषेत बोलतो. तर असे हे सर्व जे रोग आहेत यातले 75% रोग हे झुनोटिक रोग आहेत आणि म्हणून यांचं अनन्यसाधारण महत्व येत आहे. हे रोग कशामुळे वाढले असावेत, हे कसे रोग अलीकडील काळात का वाढत आहेत, त्याचं एक महत्वाचं कारण यामध्ये दिलं झालेलं आहे. ते म्हणजे पर्यावरणाशी निगडीत आहे, ज्यामध्ये डिफॉरेस्टेशन, आम्ही जंगलं कमी करतोय आणि आज जगामध्ये लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगाने वाढते आणि विशेषतः पूर्व आशियामध्ये लोकसंख्येचा मोठा स्फोट झालेला आहे आणि मग दक्षिण आशियाई देशामध्ये झुनोटिक रोगांचं प्रमाण हे मोठं आहे, ज्यामध्ये भारताचा समावेश आहे. तर या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आपण पाहतोय की या मानवासाठी लागणारी जागा ही मोठ्या प्रमाणावर लागते, विशेषतः राहत्या घरांसाठी. म्हणून शहरीकरण वाढतंय, औद्योगिकरण ही गरज झालेली आहे. आज जग विकासाच्या मार्गावरती आहे. विकसनशील देशही विकास करण्याकरता आज उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय होत आहेत. मोठ्या प्रमाणावर रोडची कामं, रस्त्याची कामं होत आहेत, रेल्वेच्या ट्रॅक होत आहेत, मोठ्या मोठे आपले इरिगेशनचे प्रोजेक्ट म्हणजे तलाव असतील हे होत आहेत. तर या सगळ्यामुळं बरीचशी जमीन ही जी आहे ती या क्षेत्राखाली येते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा जंगलाचं क्षेत्र सुद्धा कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळं प्राण्यांचा आणि मानवाचा संबंध आणखी वाढत चालला आहे. हे एक कारण तज्ज्ञांनी दिलेलं आहे. दुसरं आहे ग्लोबल वॉर्मिंग. हे आज अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज तापमान हे वाढत चाललेलं आहे, जागतिक तापमान हे वाढत चाललेलं आहे. याला सुद्धा बऱ्याच वेळा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वाढती लोकसंख्या आहे, औद्योगिकरण आहे, या सगळ्या गोष्टी या ग्लोबल वॉर्मिंगला एक कारणीभूत आहेत. आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळं सुद्धा अनेक कीटकं आहेत, या कीटकांचं प्रमाण वाढतंय आणि म्हणून कीटकांद्वारे प्रसारित होणारे रोगांचं प्रमाण सुद्धा वाढतं. जी झुनोटिक रोग आहेत हे प्रत्यक्ष संपर्काने किंवा अप्रत्यक्ष या कीटकामार्फत होऊ शकतात आणि म्हणून याही रोगाचं प्रमाण वाढतं. याचबरोबर ज्या पक्षी जे आहेत किंवा प्राण्यांचं स्थलांतर होऊ लागलेलं आहे, देशांतर्गत असो किंवा जगामध्ये असो, विविध देशातनं हे पक्षी किंवा आणि प्राणी हे स्थलांतरित केले चाललेले आहेत किंवा होत आहेत, गरज म्हणूनही होत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा होत आहेत. अशा अनेक आहेत, जागेच्या कमतरतेमुळे होत आहेत. तर या मायग्रेशनमुळं किंवा या स्थलांतराचा सुद्धा परिणाम होतो. आजही आपल्याकडं जो बर्ड फ्लू येतो तो ज्या वेळा पक्षी स्थलांतर करतात, जानेवारी महिन्यामध्ये जगातील अतिशय थंड प्रदेशातनं भारतासारख्या त्यातल्या त्याच उष्ण देशामध्ये, गरम देशामध्ये हे पक्षी येतात, त्याच वेळा आपल्याकडे बर्ड फ्लू या रोगाच्या साथी यायला सुरू होतात. ट्रॅव्हल आणि टुरिझम, पर्यटन पण वाढलं, पर्यटन पण खूप वाढलं. अनेक लोक एक एक वेगवेगळ्या देशात जात आहेत, यांच्या मार्फत सुद्धा अनेक रोगांचा प्रसार हा एका देशातून दुसऱ्या देशात होतो. म्हणून प्रामुख्याने या 4 कारणामुळं झुनोटिक रोग हे आपल्या इथं म्हणजे जगभरातच ते वाढत आहेत. मी यापूर्वीच म्हणालो की 1407 माणसामध्ये होणारे जे जंतू आहेत त्यापैकी 816 हे मानव आणि जनावरांमध्ये एकमेकांमध्ये संक्रमित होऊ शकणारे जीवाणूमुळे होणारे रोग आहेत. भारतामध्ये जे प्रामुख्यानं आढळणारी
जी झुनोटिक रोग आहेत, ज्यामध्ये रेबीज तसा जगातही रेबीज महत्त्वाचा आहे, भारतातही महत्त्वाचा आहे. आता रेबीज असेल, ज्याला पिसाळणे म्हणतो, ब्रुसेलोसिस संसर्गजन्य गर्भपात, टॉक्झोप्लाझ्मोसिस आहे. त्याच्यानंतर जपानी एन्सेफलायटिस बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल. लॅप्टोस्पायरोसिस हे सुद्धा नाव आता माहिती होत चाललेलं आहे. मध्ये केएफडी नावाचा रोगी काही भागात भारताच्या आढळून आला आणि अलीकडल्या काळामध्ये गेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा पेपरला अनेक मथळे छापून आले क्रिमियन कॉंगो हिमोरेजिक फीवरबद्दल, CCHF बद्दल. तर हे हे काही महत्त्वाचे रोग आपल्या देशामध्ये आहेत. यातले काही महत्त्वाचे रोग मी आज 2-3 महत्त्वाचे रोग जे की आमच्या पशुवैद्यकाच्याही आरोग्याच्या, शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांचं महत्त्व हे अधिक आहे. कारण ही सगळी रोगांचा एक तासभरामध्ये मला निश्चित आढावा घेता येणार नाही आणि जे मर्यादित आहेत ते 2-3 रोगावरती मी या ठिकाणी आपल्याबरोबर चर्चा करणार आहे. त्यातला मला सर्वात महत्त्वाचा माझ्या दृष्टीनं वाटतो मानवी आरोग्य आणि पशुवैद्यकांच्या आरोग्याच्या आमच्या दृष्टीनं, तो म्हणजे ब्रुसेलोसिस नावाचा रोग आहे. या ब्रुसेलोसिस नावाच्या हा ब्रुसेलोसिस जो जनावरांमध्ये होतो, या ब्रुसेलोसिसच्या 6 प्रकारचे जीवाणू आढळून येतात. मात्र यातले 4 जीवाणू हे महत्त्वाचे आहेत. हे पहिले 4 जीवाणू ब्रुसेला ॲबॉर्टस, ब्रुसेला मेलिटेन्सिस, ब्रुसेला स्विस आणि ब्रुसेला कॅनिस हे 4 जीवाणू जे आहेत हे प्राण्याच्या आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. प्राण्यातून हे मानवाला होतात. पहिला ब्रुसेला ॲबॉर्टस हा गाई म्हशीमध्ये आढळणार आहे, तो माणसात होऊ शकतो. ब्रुसेला मेलिटेन्सिस जगात सर्वाधिक आढळून येणारा हा ब्रुसेलाचा जीवाणू आहे. हा शेळ्या मेंढ्यामध्ये होतो, परंतु हा मानवामध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमित होऊ शकतो. ब्रुसेला स्विस वराहा डुकरातनं मानवाला होतो. ब्रुसेला कॅनिस आपल्या पाळीव श्वानापासनं सुद्धा हा रोग मानवाला होतो. त्या दृष्टीनं ह्या 4 जीवाणूचं आपल्या महत्त्व आहे. या जीवाणूचे वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर हे उष्णतेमध्ये जीवाणू हे जिवंत राहत नाहीत. प्रकाश असेल, प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेला आणि जे काही आपल्याकडं निर्जंतुकीकरणासाठी औषधं वापरली जातात त्यामध्ये हे जिवंत राहू शकत नाहीत. मात्र थंड वातावरणामध्ये हे जीवाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतात. शेणामध्ये 60 दिवसापर्यंत राहू शकतात आणि फ्रीजिंग म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवली तर कितीही काळापर्यंत हे जीवाणू जिवंत राहू शकतात आणि जवळपास 6 महिन्यापर्यंत पेशीमध्ये राहू शकतात आणि गवतामध्ये 100 दिवसापर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत राहू शकतात. हे जाणीवपूर्वक सांगतोय कारण या गोष्टी जर माहिती असतील तर नियंत्रणाच्या दृष्टीनं आपणाला उपाययोजना करता येते. आज जो ब्रुसेलोसिस नावाचा रोग आहे हा जगभर आढळतो, जगभरात आढळतो. मात्र जगभरातले अनेक देश आहेत की जे आता कॅनडा यामध्ये आलेला नाही, पण कॅनडा पण आता फ्री झालेला आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड, डेन्मार्क, USA, युरोप, कॅनडा असे अनेक देश आहेत. ऑस्ट्रेलिया पण फ्री झालेला आहे ब्रुसेलोसिस. अशा अनेक देश आहेत की ज्यामध्ये आता ब्रुसेलोसिस रोग आढळत नाही. मात्र भारतामध्ये या रोगाचं प्रमाण खूप मोठं आहे. मी एके ठिकाणी वाचलं की जगामध्ये दरवर्षी 5 लाख लोकांना ब्रुसेलोसिस होतो. 5 लाख लोकांना ब्रुसेलोसिस होतो. भारतासारख्या देशामध्ये ब्रुसेलोसिसचं प्रमाण हे अधिक असू शकतं निश्चित. या रोगाचा जरी पूर्ण अभ्यास भारतामध्ये ह्या रोगाचं प्रमाण किती आहे याच्याबद्दल फारसा अभ्यास जरी झालेला नसला तर जे काही अभ्यास झाला आहे त्या उपलब्ध माहितीनुसार 7.6% गायीमध्ये प्रमाण आढळून आलेलं आहे. म्हणजे 100 पैकी 7.5 गायीमध्ये हा रोग होऊ शकतो आणि म्हशीमध्ये साधारणतः 5.8% म्हशीमध्ये हा रोगाचं प्रमाण आहे. हे याच्यावरून एक लक्षात येतं की या रोगाची आजही खूप मोठी व्याप्ती आहे. निदान होत नाही, परंतु या रोगाची खूप मोठी व्याप्ती आहे. विशेषतः हा रोग फिमेल्समध्ये म्हणजे मादीमध्ये जास्त या रोगाचं प्रमाण आढळून आलेलं आहे. या रोगाचा विशेषतः लहान वासरं जे आहेत ते प्रतिकारक्षम आहेत. 6 महिन्यापर्यंत त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र जे वयात येणारी जनावरं आहेत त्यांना ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गाभण जनावरं या रोगाला जास्त बळी पडतात. हा रोग कशामुळे होऊ शकतो तर हा रोग होण्याचं मुख्य कारण की गर्भपात झाल्यानंतर जो गर्भ असतो तो गर्भ त्या जनावराचा गर्भपात झालेल्या जनावराचा वार, त्याचबरोबर गर्भाशयातून येणारा स्त्राव, विल्याबरोबर जो येणारा गर्भाशयातला स्त्राव आहे काही दिवस, तर हे
याच्यामुळं ही रोगाची साधनं आहे किंवा हे रोग करण्यास कारणीभूत ठरतात. मला या ठिकाणी विशेष करून आम्हा सर्व पशुवैद्यक बांधवांना सांगू इच्छितो की टेल सॉईल विथ डिस्चार्ज. आपल्या सर्वांना माहीत आहे, ह्या मायंगावरती योनीवरती शेपटी असते आणि ज्या ज्या वेळेला या जनावराचा मायंगातनं स्त्राव बाहेर येतो, योनीतला स्त्राव येतो, हा शेपटीला चिकटत असतो आणि शेपटी ज्यावेळेला जनावर फिरवतं माशासाठी, त्यावेळेस हा स्त्राव एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला आणि या जनावराबरोबर काम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि माणसाला याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पशुवैद्यकाला या ठिकाणी हे जे जीवाणू आहेत ते जीवाणू कासेमध्ये घर करून राहतात आणि दुधामधनं अधूनमधून बाहेर येत असतात. कासेमध्ये कुठलाही बदल दिसत नाही, कास ही व्यवस्थित असते, दूध हे व्यवस्थित असतं. पण हा रोग झालेल्या जनावरांमध्ये काशेमध्ये वास्तव्य कायम या जंतूचं असतं. एकदा वास्तव्य म्हणजे एकदा रोग जर झाला की कायम जन्मभर कासेमध्ये हे जंतू राहतात त्या जनावरांच्या आणि तिथनं हे अधूनमधून दुधामध्ये येत असतात. त्याचबरोबर सिमेनमध्ये वीर्यामध्ये सुद्धा हे जंतू बाहेर पडू शकतात, परंतु वीर्याद्वारे प्रसारित होण्याचं प्रमाण हे कमी मानलं गेलेलं आहे. जनावरांमध्ये या रोगाचा प्रसार कसा होतो तर जनावराच्या दूषित चारा आणि पाणी खाल्ल्यामुळं या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. दूषित पाणी आणि चारा यांचा संपर्क ज्या वेळेला गर्भाशयातील स्त्राव, गर्भपात झालेल्या जनावराचा गर्भ किंवा वार याच्याशी येतो, त्यावेळेस त्याने जे दूषित झालेला चारा पाणी यामुळे रोगाचा फैलाव होतो. त्या अशा स्त्रावाशी सरळ संपर्क आल्याने होऊ शकतो. विशेष मला या ठिकाणी बाब सांगावीशी वाटते की कातडीवरती जर या जंतूचा संपर्क आला तर सहसा रोग होत नाही, पण कातडीवर जर बारीकशी खरचट आलेली असेल, खरचटलेली जरी कातडी असेल तर त्यातनं जंतूचा आत प्रवेश होऊ शकतो आणि हा रोग मानवाला होऊ शकतो. दुसरं विशेष आहे की म्युकस मेम्ब्रेन म्हणजे डोळ्याचे श्लेष्मल आवरण किंवा इतर कुठलेही श्लेष्मल आवरण, त्यातनं त्याला जर संपर्क आला तर सरळ जंतूचा प्रवेश आत होऊ शकतो. त्याच्यानंतर ए करणे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या माध्यमातून सुद्धा ह्या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. जर या सिमेंट तयार करण्यासाठी, वीर्य तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला वळू जर व्यवस्थित त्याची चाचणी केली नसेल आणि त्याला जर प्रादुर्भाव या रोगाचा झालेला असेल तर त्या वीर्यामध्ये हे जंतू येऊ शकतात आणि त्यामुळं या जंतूच्या द्वारे, या सिमेंटद्वारे इतर जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेषतः आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करताना आपली गन जर युटेरसपर्यंत गेली तर आणि तिथं जर वीर्य सोडलं तर रोग होण्याचा चान्स हा सर्वाधिक आहे. जे आपण नेहमी करतो मिड सर्व्हिसच्या मध्यभागी आपण सोडत असतो, जी सर्वात योग्य जागा ही आहे, नेहमी आपण तिथं सोडत असतो. तिथं सोडलं तरी चान्स असतोच. मात्र जर वजायनामध्ये जर हे इन्सेमिनेशन करण्यात आलं तर हे जंतू मरण्याची जास्त शक्यता आहे आणि रोग होण्याची शक्यता कमी आहे. आणि म्हणून नॅचरल सर्व्हिस जी असते, नैसर्गिक रेतन ज्यावेळेला होतं, वळू ज्यावेळेला आपण लावतो, त्याद्वारे हा रोगाचा फैलाव होण्याची शक्यता गाई म्हशीमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. कारण हे वीर्य जे आहे ते वजायनामध्ये म्हणजे योनीमध्ये पडतं आणि त्यामुळं या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता ही अत्यंत कमी राहते. यायच्या माध्यमातूनही शक्यता नाही, कारण आपण प्रत्येकजण ब्रीडिंग बुल हा टेस्ट केल्याशिवाय फ्रोझन सिमेन केलं जात नाही आणि म्हणून त्याद्वारे रोगाचा फैलाव शास्त्रीयदृष्ट्या जिथं योग्य पद्धतीने केलं जातं तिथं होणार नाही. म्हणून यायच्या मार्फत होणार नाही आणि नैसर्गिक सर्व्हिसच्या माध्यमातून होण्याचा चान्स सुद्धा तुलनेनं कमी आहे. मात्र शेळ्या, मेंढ्या, कुत्रा आणि वऱ्हा यांच्यामध्ये व्हेनेरियल म्हणजे नैसर्गिक प्रयत्नातनं हा रोग जास्त फैलावतो असं आढळून आलं. कंजनायटल म्हणजे आईपासनं वासराला रोग होण्याचा चान्स सुद्धा कमी आहे. या रोगामध्ये जनावरांमध्ये काय लक्षणं दिसतात की गर्भपात होतो. गर्भपात कधी होतो तर गाभण काळात शेवटच्या 3 महिन्यामध्ये. गाईचा गाभण काळ 9 महिन्याचा आहे तर 6 महिन्यानंतर. म्हशीमध्ये सुद्धा 6 ते 7 महिन्यानंतरच्या काळामध्ये गर्भपात होतो. जंतूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर
2 आठवडे ते 5 महिन्याच्या काळामध्ये 2 आठवडे ते 5 महिन्याच्या काळामध्ये हे गर्भपात होऊ शकतो. आता हा गर्भपात बद्दल मी नंतर सांगणार आहे, आपल्याशी काही शेअर करणार आहे. पण गर्भपात होणे हे फार महत्त्वाचं लक्षण आहे. गर्भपात झालेल्या जनावरांमध्ये वार अडकणे किंवा एरवीसुद्धा वार अडकलेल्या जनावरांमध्ये वार अडकलेल्या जनावरांमध्ये ब्रुसेलोसिस असण्याची शक्यता असू शकते. ज्या जनावरांमध्ये गर्भपात होत नाही अशा काही जनावरांमध्ये जी वासरू जन्मतं ते जन्मणारं अत्यंत अशक्त असतं. वासरू असेल, शेळीचं पिल्लू असेल, हे लहान जन्मणारं जे काही पिल्लू आहे हे अशक्त असतं किंवा मेलेलं निघतं. टर्म पूर्ण झालेली आहे, 9 महिने पूर्ण झालेत किंवा शेळीचे 5 महिने पूर्ण झालेत आणि त्यानंतर ती वेली पण मृत वासराला जन्म दिलाय, मृत पिलाला जन्म दिलाय किंवा अशक्त पिलाला जन्म दिलाय, अशी घटना घडू शकते. अशानंतर मॅट्रायटिस होतो, पेंडोमॅट्रायटिसच्या स्वरूपात राहू शकतो. आणि हे सगळ्याच प्राण्यामध्ये हे तिन्ही चारही लक्षणं हे दिसू शकतात. आता बीचमध्ये म्हणजे कुत्रीमध्ये याचा गर्भपात जो आहे तो 7व्या ते 9व्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या 15 दिवसात होतो. 45 दिवसानंतर 62-63 दिवसापर्यंत गर्भपात होऊ शकतो. शेळ्यामध्ये सुद्धा शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये, मेंढ्यामध्ये शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये गर्भपात होऊ शकतो. त्यानंतर डुकरामध्ये सुद्धा, डुकराच्या मादीमध्ये सुद्धा शेवटच्या महिन्यामध्ये गर्भपात होऊ शकतो. तर हीच लक्षणं साधारणतः या सर्व प्राण्यामध्ये आढळतात. त्यामुळे मी परत त्याबद्दल प्रकाश टाकणार आहे. या ठिकाणी मला महत्त्वाची गोष्ट एक आपल्याला सांगू इच्छितो की ब्रुसेलोसिस झाला म्हणजे कायम ते जनावर गर्भपात करतं का? नाही. याचं उत्तर असं आहे, नाही. फक्त एकदा गर्भपात होतो, फार तर एकदा होतो, क्वचितच दुसऱ्यांदा होतो. आणि म्हणून एकदा गर्भपात झाला की दुसऱ्या तिसऱ्या वेळा गर्भपात होण्याची शक्यता ही कमी राहते, नसल्यास जमा असते आणि पुन्हा तर गर्भपात होतच नाही. आणि म्हणून आणि हे प्रमाण किती आहे तर काही जनावरांमध्ये गर्भ म्हणजे बहुतांश जनावरांमध्ये 95% जनावरांवर गर्भपात झाल्यानंतर जनावराचं पूर्ववत गर्भाशय होतं, माजावर येतं, परत गाभण राहतं. तात्पुरत्या स्वरूपाचं वंध्यत्व येतं 2 महिन्यासाठीच. त्याच्यानंतर ते जनावर गाभण राहतं. फक्त 5% जनावरांमध्ये कायम स्टरिलिटी ज्याला म्हणतो वंध्यत्व येऊ शकतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की असं जनावर जरी पुन्हा नॉर्मल वीत असलं, गर्भपात होत नसला, तरी या जनावराच्या कासेत हे जंतू राहतात आणि दुधातनं आणि गर्भाशयातल्या स्त्रावातनं सुद्धा या जंतू बाहेर पडत असतात. थ्रूआउट लाईफ, पूर्ण जीवनभर. हे महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग गर्भपात बंद झाला म्हणून ते जनावर दुरुस्त झालं असं समजण्याची गरज नाही. त्याला तो रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि तो जन्मभर राहणारा आहे. जर गाभण नसलेल्या जनावराला जर हा रोगाचा प्रादुर्भाव झाला जंतूचा, तर ते कुठलेही लक्षणं दाखवणार नाही. ज्यावेळेला गाभण राहील त्याच वेळेला लक्षणं दाखवेल. नर जनावरांमध्ये काय होतं तर नर जनावरांमध्ये अंडाशयाचा दाह होतो, अंडाशयाला सूज येते, एपिडिडायमिस ज्याला म्हणतो. अंडाशयामध्ये जे एपिडिडायमिस आहे त्याला सूज येते आणि त्या याच्यामध्ये सुद्धा वंध्यत्व येऊ शकतो. याचबरोबर सांधेसुजीचा विकार हा मोठ्या प्रमाणावर होतो. मित्रो, आजही फील्डवर काम करत असताना अनेक जनावरांमध्ये आपल्याला सांधेसुजी ही आढळून येते. विशेषतः हायग्रोमा हे त्याचं फार वैशिष्ट्य आहे. मागच्या गुडघ्यावर किंवा पुढच्या गुडघ्यावर अशी एक गाठ येते आणि जी गाठ ही मऊ असते, तिला दाबलं तर तिच्यामध्ये फक्त पाणी असतं आणि दाबल्यानंतर त्या जनावराला कुठलाच त्रास होत नाही, दुखत नाही, जनावर लंगडत नाही. आणि हे हायग्रोमा जो आहे, ह्या हायग्रोमाचं एक महत्त्वाचं कारण जर काय असेल तर हा ब्रुसेलोसिस नावाचा रोग आहे. आणि म्हणून ज्या जनावराला हायग्रोमा झाला त्या जनावराची ब्रुसेलोसिससाठी तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे, जसं गर्भपात झालेल्या जनावराची गरज आहे. या रोगाचं निदान करण्याकरता RBPT नावाची टेस्ट आहे, तशी प्लेट ॲग्लुटिनेशन टेस्ट आहे. अत्यंत साधी टेस्ट आहे. फक्त प्रयोगशाळेमध्ये, आता जिल्हास्तरीय प्रयोगशाळेमध्येही काही ठिकाणी उपलब्ध असतील, विभागीय प्रयोगशाळेमध्ये बहुतेक वेळा हे याची जी काही केमिकल्स लागणारे आहेत, रिएजंट जे लागणारे आहेत ते उपलब्ध असतात. ती अत्यंत साधी सोपी टेस्ट आहे जी आपण रक्त घेऊन
रक्तातील रक्तद्रवावरती हा रिएजंट टाकायचा असतो आणि हे दोन्ही चे मिक्स केल्यानंतर आपणाला टेस्टचे रिझल्ट मिळतात. हे अतिशय लवकर होणारी टेस्ट आहे. ही टेस्टपेक्षा जास्त परिणामकारक असणारी ही जर पॉझिटिव्ह आली तर आपण सिरम ॲग्लुटिनेशन टेस्टला जातो, ज्यामध्ये 40पेक्षा टायटर जर जास्त असेल तर आपण ती टेस्ट पॉझिटिव्ह असं समजतो. मात्र काही वेळेला फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह येतात. चुकीच्या पॉझिटिव्ह येणे म्हणजे त्या जनावराला ब्रुसेलोसिस नाही पण टेस्ट पॉझिटिव्ह आली, ब्रुसेलोसिस नाही पण टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे कधी होऊ शकतं? त्या जनावराला जर लस दिलेली असेल तर, त्या वासराला जर चीक पाजलेला असेल तर चिकामधून प्रतिकारशक्ती गेलेली असू शकते आणि त्याच्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणि काही वेळा इतर जीवाणूबरोबर क्रॉस रिॲक्शन झाल्यामुळे. आणि काही वेळेला त्या जनावराला ब्रुसेलोसिस असतो पण टेस्ट निगेटिव्ह येते. ब्रुसेलोसिस असतो पण टेस्ट निगेटिव्ह येते. तर ही टेस्ट निगेटिव्ह कशामुळे येऊ शकते? तर त्याला जर आजार झालेला आहे पण तो आजार त्याच्या सुप्त काळावस्थेत आहे किंवा आत्ताच ॲबॉर्शन झालेला आहे, आत्ताच ॲबॉर्शन झालेलं आहे, गर्भपात झालेला आहे, तर गर्भपात झाल्यावर किमान 21 दिवस ती टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. आणि जर रोग दीर्घकाळ असेल तर इतर अनेक टेस्ट आहेत. RT-PCR बद्दल आता आपण नेहमी ऐकतोय कोरोनामुळं, तर ही टेस्ट ही याची कन्फर्मेटिव्ह टेस्ट आहे. या रोगाचं नियंत्रण जनावरांमध्ये कसं करायचंय तर OIच्या म्हणण्याप्रमाणे टेस्ट आणि स्लॉटर पॉलिसी त्यांनी जगभर दिलेली आहे. म्हणजे जनावराची चाचणी करा, टेस्ट करा, जनावर जर पॉझिटिव्ह आलं तर त्याला कत्तल करा, स्लॉटर करा. परंतु भारतासारख्या देशात जिथं गोवंश हत्याबंदी आहे आणि हे आपल्याला शक्य नाही आहे आणि म्हणून आपल्या इथं ब्रुसेलोसिसचं नियंत्रण हे खूप अवघड आहे. ज्या ज्या देशांनी नियंत्रण केलं त्यांनी ही टेस्ट आणि स्लॉटर पॉलिसी अवलंबलेली आहे. तिथं कॉम्पेन्सेशन पण दिलं जातं जनावरांच्या बाबतीत आणि त्या पद्धतीने ही पॉलिसी अवलंबलेली आहे. याचं सर्वेक्षण सातत्याने होण्याची गरज आहे. आजारी जनावर ज्याला टेस्ट आली त्याला बाजूला काढा, वेगळं ठेवा. त्या जनावराचा गर्भपात झाला तर गर्भ, त्याचा झार आणि त्याचे स्त्राव याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा. आणि नवीन कुठलंही जनावर विकत घ्यायचं असेल, वळू विकत घ्यायचं असेल तर त्याची चाचणी करूनच विकत घ्या. त्याच्यानंतर नवीन विकत आलेलं जनावर 1 महिना वेगळं ठेवा. ते ज्यावेळेला निरोगी आहे असं कळालं तर आपल्या कळपामध्ये मिसळा. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन्स कृत्रिमरित्या न करता हे सातत्यानं केलं जातं, सांगण्याची गरज नाही. तिथं जो वळू वापरला जातो त्याची ही चाचणी करूनच तो निगेटिव्ह आहे म्हणल्यानंतरच त्याचं वीर्य हे जमा करून तयार केलं जातं. आणि लसीकरणाचा कार्यक्रम हा आता एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपला आहे. हा फार वेगाने पुढे जात नाही, परंतु हा कार्यक्रम भारतासारख्या देशामध्ये अत्यावश्यक आहे, कारण बाकी गोष्टीला खूप मोठ्या मर्यादा आहे. आणि म्हणून ब्रुसेला कॉटन 19 स्ट्रेनचं जे वॅक्सिन आहे हे लहान वासरांना दिलं जातं. 4 ते 8 महिने वयाच्या वासरामध्ये, 4 ते 6 महिने वयाच्या वासरामध्ये ही लस द्यायची असते. एकदा दिली की जन्मभर त्याची प्रतिकारशक्ती राहत असते. याच्यामुळं 60 ते 80% जर लसीकरण झालं त्याचं प्रोटेक्शन हे सर्व जनावरांना मिळू शकतं. आणि जर सलग हे लसीकरणाचा कार्यक्रम केला तर आपला जो जनावरांचा फार्म आहे त्या फार्मवरती काही दिवसानंतर या रोगाच्या केसेस आढळणार नाहीत. आपल्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे तर या रोगाचं मानवातलं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं मी सुरुवातीला सांगू इच्छितो की ब्रुसेलोसिस रोग हा फारसा कोणी मानवामध्ये शिकवला जात नसावा किंवा अत्यंत कमी स्वरूपात त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि सहसा सर्वांना होत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला माझा अनुभव आहे की ज्या ज्या लोकांना झाला त्या लोकांचं निदान हे त्यांनी स्वतः जागरूक असतील आणि शंका उपस्थित केली तर झालेलं आहे पशुवैद्यकांनी. अन्यथा हे बऱ्याच वेळा या रोगाचं निदान करण्यात यशस्वी डॉक्टर ठरतात. त्याचं कारण की हा सर्वसामान्यपणे रोग होत नाही, काही विशिष्ट लोकांमध्ये आढळून येतो. याला खरं तर ऑक्युपेशनल हजार्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या कामामुळं हा येणारा हा आजार आहे. आणि हा आजार कोणाला होतो तर नंबर 1 वर आहे पशुवैद्यक. दिल्लीमध्ये ज्यावेळेला एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये 27% लोकांमध्ये हा रोग
होऊन गेल्याचं किंवा झाल्याचं आढळून आलेलं होतं. मागे एक सर्वे केलेला आहे. दुसरा कोण आहे बळी पडतो या रोगाला? म्हणजे पहिला व्हेटरनरियन्स, पशुवैद्यक. पशुवैद्यक, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी असो, आमचे कंपाऊंडर असो, ड्रेसर असो, जे जनावरांची हाताळणी करतात, जे गर्भाशयात हात घालतात किंवा जनावरांची तपासणी करतात, या सर्व लोकांना या रोगाचा धोका क्रमांक 1 वरती आहे. दुसरं कुणाला धोका आहे तर बुचर्सना आहे, खाटकांना आहे किंवा जे कत्तलखान्यात काम करणाऱ्या लोकांना आहे. त्या सर्वेमध्ये सुद्धा 4.2% लोकांना हा आजार आढळून आलेला होता. आणि त्याचबरोबर याचं जी आहे इन्स्पेक्शन करणारे मीट इन्स्पेक्टर्स आहेत त्यांना पण होऊ शकतो मांसाच्या मार्फत. तिसरा महत्त्वाचा वर्ग कोण आहे तर तो आमचे शेतकरी आहे आणि त्यांच्यामध्ये 1.3% एवढा प्रादुर्भाव आढळून आला. उत्तर प्रदेशातला सर्वे आहे. तर शेतकरी सुद्धा जनावरांची अतिशय जवळून काळजी घेत असतात. व्यालेल्या जनावराला 8 दिवस मागच्या बाजूनं गरम पाण्याने धुणे असेल, साफसफाई असेल, जनावरांचं शेण काढणं असेल, काम करत असताना जनावरांच्या कधी कधी त्या शेपटीचा झपका पण बसतो. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर यातनं या मानवाला सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांना पण या रोगाचा प्रसार होऊ शकतो. प्रयोगशाळेमध्ये अत्यंत दुर्मिळपणे निष्काळजीपणे जर काम केलं तर त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना जर कच्चं दूध पिलं, म्हणजे ज्या लोकांचा जनावरांशी कुठेही संपर्क येत नाही तरी पण त्यांना ब्रुसेलोसिस कधी होऊ शकतो तर कच्चं दूध, कच्चं मांस विशेषतः खाल्लं तर होऊ शकतं. विशेषतः दुधामुळं होण्याची शक्यता ही जास्त आहे. कारण दुधात हे काय मी आपणाला म्हणालो की दुधाच्या जंतूचा संसर्ग असतो. या रोगाचा प्रसार मानवात कसा होतो तर एक महत्त्वाचं म्हणून मी पहिलेच टाकलेलं आहे की म्युकस मेम्ब्रेन ऑर एब्रेडेड स्किन. याचा अर्थ आहे की कातडीवरती झालेल्या खरचटणे असेल किंवा जखमा असतील किंवा कुठली जखम नाही तर या डोळ्याचं श्लेष्मल आवरण तिथनं प्रवेश होऊ शकतो. तोंडातल्या किंवा ओठातल्या याच्यातनं होऊ शकतो. नाकातल्या श्लेष्मल आवरणातनं या जंतूचा संसर्ग होऊ शकतो. ही गोष्ट आम्ही पशुवैद्यकांनी जाणून घेण्याची गरज आहे. कारण ज्या जनावराचा व्हजायनल डिस्चार्ज आहे, मायंगातनं स्त्राव येतो, शेपटीला लागलेला आहे, शेपटी ज्यावेळा जनावर हलवतं त्यावेळा हा स्त्राव अगदी स्प्रिंकल झाल्यासारखे त्याचे तुषार उडतात आणि हे तुषार आमच्या डोळ्यात, नाकात जाऊ शकतात, चेहऱ्यावरती लागू शकतात आणि त्यातनं या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. हात न लावताही होऊ शकतो. आणि दुसरं आहे की हाताला जर आम्ही नेकेड हाताने जर आम्ही तपासणी केली, ग्लोव्ज न घालता, आणि हाताला जर जखमा असतील, नखाच्या तिथं असतील, इकडे तिकडे असतील, त्यातनंही या जंतूचा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर गर्भाशयामध्ये जे काही ज्याचं फिटस आहे, गर्भ आहे, झार आहे, स्त्राव आहे, याचा कधी संपर्क आल्यानंतर इंजेक्शन मी यापूर्वीच सांगितलं की रॉ मिल्क, कच्चं दूध असेल आणि कच्चे दूध पदार्थ असतील, त्याचबरोबर बरोबर शिजवलेलं मांस नसेल, कच्चं मांस किंवा अपूर्ण शिजवलेलं मांस असेल तर त्याद्वारे सुद्धा कधी कधी या रोगाचा प्रसार होऊ शकतो. हवेतनं लॅबोरेटरीमध्ये झाल्याच्या दुर्मिळ नोंदी आहेत. त्याचबरोबर हवेतनं सुद्धा या रोगाच्या झालेल्या नोंदी आहेत. लस देताना जर सुई टोचली तरी सुद्धा ह्या जंतूचा प्रवेश होऊ शकतो. मात्र एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला रोग होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे. जनावरापासून माणसाला होऊ शकतो, पण माणसापासून माणसाला होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे. 1-2 उदाहरणं इथं आहेत. कुवेतमध्ये एका आईपासनं दूध पित्या लेकराला 30 दिवसाच्या मुलीला रोग झाल्याची एक दुर्मिळ नोंद आहे. आणि दुसरी नोंद माझ्या जी वाचण्यात आलेली आहे अमेरिकेमधली आहे, ज्यामध्ये शास्त्रज्ञ, या रोगावरती काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला रोग प्रादुर्भाव झाला, त्याच्यापासनं त्याच्या पत्नीला संभोगातनं हा रोग झाल्याची नोंद आहे. अशा दुर्मिळ नोंदी वगळता हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता नसल्याचं आहे. माणसामध्ये या रोगामध्ये काय लक्षणं दिसतात? आपण सजग असण्याची गरज आहे. चुकून हुकून जर काही झालं
याच्यामध्ये साधारणतः असे केस हाताळल्यानंतर 2 ते 4 आठवड्याचा सुप्त काळ आहे. त्यानंतर लक्षण जरी असतील तर ज्यामध्ये ताप येणे आणि चिलिंग हे फार महत्त्वाचं लक्षण आहे. थंडी वाजते. मलेरियामध्ये जसं थंडी ताप आला म्हणतो तसं ताप येऊन या ठिकाणी थंडी वाजते, कुडकुडणे हा प्रकार होतो. रात्री घाम येतो, खाणं कमी होतं, डोकं जड पडतं किंवा दुखायला सुरुवात होतं आणि विशेषतः सांधे दुखतात. सांधे दुखण्याचं प्रमाण आणि पाठदुखीचं प्रमाण, खालची पाठ विशेषतः लोअर बॅक जी म्हणतो ते दुखण्याचं प्रमाण आहे. सुस्ती येते, अशक्तपणा येतो, थकल्यासारखं होतं, रात्री झोप लागत नाही, कधी पोटात दुखणे, हगवण लागणे हे दुर्मिळ आहेत. डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्स ज्याला म्हणतो पचनक्रियेचे आणि किंवा खोकला येणे ह्या दुर्मिळ गोष्टी आहेत. फार टोकाचाच आजार झाल्यानंतर मेंदूला पण मिळू शकतो. पण सर्वसामान्यपणे ताप येणे, थंडी वाजणे, रात्री घाम येणे, झोप न येणे, थकवा येणे, रूढ होणे आणि डोकं जड पडणे अशा स्वरूपाची लक्षणं ही दिसतात. हा जर टेबल आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की हा वेगवेगळ्या स्वरूपात आजार माणसामध्ये आढळतो. एक्यूट स्वरूपाचा आजार म्हणजे 8 आठवड्यापर्यंत राहतो, फक्त 2 महिन्याचा आजार राहतो. अंडुलंट याच्यामध्ये सुद्धा 8 आठवड्यापासून 52 आठवड्यापर्यंत राहतो, म्हणजे वर्षभर रोग राहू शकतो. तो माणूस जिरत जातो. तर हा तरुण ते मध्यम वयाच्या लोकांकडे होतो आणि क्रॉनिक जो रोग आहे ते 40शी पार केलेल्या लोकांना होतो, 52 आठवड्यापेक्षा जास्त, म्हणजे 1 वर्षापेक्षाही जास्त काळ हा आजार अंगात राहतो. माणूस जगला तर त्याच्यानंतरही राहू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे सांधेदुखी हे फार महत्त्वाचं लक्षण आहे. माणसं सांध्याला सूज येत नाही, पण सांधे हे दुखतात. ताप हे सातत्याने असते. जिथं 8 आठवड्यापेक्षा कमी आजार आहे तिथं 95% लोकात ताप आहे. 50 ते 70% लोकांमध्ये 52 आठवड्यापर्यंत ताप असते आणि ज्यांना 1 वर्षापेक्षा जास्त काळ हा आजार राहतो त्यांना मात्र ताप बऱ्याच वेळा आढळून येत नाही, फक्त अशक्तपणा जाणवत असतो. याचबरोबर काही लोकांमध्ये मानसिकता सुद्धा बिघडायला सुरू होते, कारण झोप येत नाही आणि त्यातनं मानसिकता सुद्धा त्याची बिघडते, कारण डोळ्याच्या सुद्धा काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात. तर यामध्ये मला जे सांगायचं होतं की जॉईंट पेन आणि ताप ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि नाईट स्वेट्स या रोगाचं निदान करण्यासाठी आपल्याला पुन्हा ज्या जनावरातल्या टेस्ट आहेत त्याच वापराव्या लागतात. कधी माणसाच्या याच्यामध्ये यामुळे देशाकडे लक्ष दिलं जात नाही, तर म्हणून पशुवैद्यक ज्या प्रयोगशाळा आहेत तिथंच्या रोगांचे लोकांचे निदान झालेले आहेत, पक्के निदान जे झालेले आहेत. तर विशेषतः जी सिरम ॲग्लुटिनेशन टेस्ट आहे किंवा RBPTची जी टेस्ट आहे या टेस्टचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. माणसामध्ये या रोगाचा उपचार जो आहे तो परिणामकारकरित्या करता येतो. मी जनावराबद्दल इथं काहीच बोललो नाही आपल्याला. याचं कारण आहे की जनावरात उपचार करा असं आपलं शास्त्र सांगत नाही. जनावरात काही औषधाच्या उपचार करून तज्ज्ञांनी पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे काही प्रमाणात नियंत्रण आलेलं आहे. परंतु शास्त्रीयदृष्ट्या ब्रुसेलोसिस झालेल्या रोगावरती उपचार आपण सुचवत नाहीत. त्या जनावराला विल्हेवाट लावणे किंवा त्या जनावराला कळपातून काढून टाकणे हाच त्याच्यावरचा मार्ग शास्त्राने सांगितलेला आहे आणि म्हणून मी त्याच्या उपचाराचा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवात मात्र उपचार जो करायचा आहे आपल्याला, तो उपचार कसा करायचा आहे, तर हे 2 प्रकारची औषधं आहेत. एक तर स्ट्रेप्टोमायसिनचं इंजेक्शन किंवा जंटामायसिन 3 ते 5 मिलीग्रॅम पर kg IM/IV फॉर 1 to 2 वीक्स, म्हणजे 1 ते 2 आठवडे सतत स्ट्रेप्टोमायसिन किंवा जंटामायसिनचे इंजेक्शन द्यायचे आणि डॉक्सिसायक्लिनच्या गोळ्या 200 मिलीग्रॅम, म्हणजे 100 मिलीग्रॅमची कॅप्सूल असते, त्या 200 मिलीग्रॅमच्या गोळ्या ह्या 6 आठवडे आपणाला द्यायच्या. मित्रहो, सर्वात जास्त जो प्रोटोकॉल वापरला जातो तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला जो दिलेला आहे हा प्रोटोकॉल दी बेस्ट आहे, जिथं की इंजेक्शन द्यायची अजिबात गरज पडत नाही आणि बिना इंजेक्शनचा आणि गोळ्यावरती हे आजार दुरुस्त होऊ शकतो. ज्यामध्ये की रेफॅम्सिन नावाची जी गोळी आहे ती 600 ते 900 मिलीग्रॅम हे दररोज द्यायचे आणि डॉक्सिसायक्लिन 200 मिलीग्रॅम आणि किमान 6 आठवडे हा कोर्स चालू ठेवायचा आहे. तर ही साधारणतः ही ट्रीटमेंट ही आपण फॉलो करायची असते. जिथं खूप काळ झालेला आजार आहे, दीर्घकालीन रेंगाळलेला आजार असेल तर मग मात्र 3 औषधाचाही वापर करावा लागतो, ज्यामध्ये जंटामायसिन, रिफॅम्सिन आणि डॉक्सिसायक्लिन
असाही वापर करावा लागतो. काही लोकांनी 4 थेरपी वापरल्या आहेत. याच्याशिवाय सल्फामेथाझोल आणि ट्रायमेथोप्रिम सुद्धा ते वापरलेलं आहे अतिशय दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या 5-10% केसेसमध्ये. पण सर्वसामान्यपणे रिफॅम्सिन आणि डॉक्सिसायक्लिन ही जी थेरपी आहे ही अत्यंत परिणामकारक अशी आहे. केस फॅटॅलिटी रेट हा फक्त 2% कमी आहे जर उपचार नाही केला तर. फक्त ती व्यक्ती ही अशक्त राहणार, वरचीवर थकत जाणार आणि मानसिकदृष्ट्या त्याचं खच्चीकरण होणार असा प्रकार घडतो. पण दुर्मिळपणे त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो आणि उपचार जर केला तर प्रतिसाद उत्तम मिळू शकतो. 6 ते 8 आठवड्यामध्ये तो पेशंट चांगला होऊ शकतो. आणि जर औषधाचा जर अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण नाही केला, अंडरडोसिंग जर झाली तर 5% केसेसमध्ये कोर्स पूर्ण नाही केला तर रिलॅप्स म्हणजे पुन्हा आजार होऊ शकतो. हा रोग होऊ द्यायचा नसेल तर जनावरात रोग नाही होऊ दिला पाहिजे. जनावरातला रोग टाळलो तरच माणसातला रोग आपणाला टाळता येईल. दुसरं असं आहे की आम्ही स्वतः प्रशिक्षित होण्याची गरज आहे आणि जागरूक होण्याची गरज आहे आणि लोकांना, शेतकऱ्यांना पण जागरूक करण्याची गरज आहे. मग मी जे म्हणालो की पशुवैद्य हाच मानवी आरोग्याच्या दृष्टीनं या रोगांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आम्ही लोकांमध्ये, सर्वसामान्यामध्ये याविषयीची जागरूकता निर्माण करू शकतो. फार्मर तर शेतकरी जे असतील, पशुवैद्यक, ॲबॅटर वर्कर्स म्हणजे कत्तलखान्यात काम करणारे लोक, खाटीक आणि कंझ्युमर्स जे आहेत यांच्यामध्ये आपणाला जागृती करायची. किंवा दूध त्यांनी याच्या बाबतीत मी सांगतो की दूध हे उकळूनच पिलं पाहिजे. उकळलेल्या दुधामध्ये जंतू असणार नाही. एक तर ब्रुसेलोसिस झालेलं जनावर कळपातून काढून टाकलं पाहिजे, त्याचं दूध वापरलं नाही पाहिजे. आणि दूध जेव्हा केव्हा वापराल, ज्याला कोणाला काहीही माहिती नाही अशा प्रत्येक माणसाने दूध हे उकळून पिलं पाहिजे. मग उकळून पिलेल्या दुधामध्ये ह्या जंतूचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि दुसरं, उकळून बॉईल करूनच मांस खाल्लं पाहिजे, शिजूनच मांस खाल्लं पाहिजे, म्हणजे पुन्हा या जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता तिथं होणार नाही. आणि आम्ही पशुवैद्यकांनी, पशुवैद्यकीय क्षेत्रातल्या पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या जनावरांची हाताळणी करत असताना आता आम्ही सर्वजण ग्लोव्ज वापरतोय. अत्यंत चांगली गोष्ट अलीकडल्या काळात झालेली आहे. प्रत्येकजण पीडी करतोय, पर्यटन करताना ग्लोव्ज वापरतोय. ते वापरणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे, ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेहमी डोळ्याला गॉगल असावा. ज्यावेळेला आम्ही अशा जनावरांची तपासणी, पररेक्टल एक्झामिनेशन करतो, एक छानपैकी बंद असणारा डोळे ठेवणारा गॉगल सगळ्या बाजूने, जेणेकरून शिंतोडे डोळ्यात जाणार नाहीत. मास्क वापरणे सातत्याने ही सवय करून घेणे आता जशी झालेली आहे, ती काम करत असताना असलेली अत्यंत चांगली जनावरांची हाताळणी. विशेषतः आम्ही ज्यावेळेला पररेक्टल करणार आहेत, परवजायनल करणार आहेत, त्यावेळेला त्याचा याची अत्यंत आपण जर काळजी घेतली, हातात ग्लोव्ज आणि नाकावरती मास्क आणि डोळ्यावरती गॉगल हे जर आपण वापरलं तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव म्युकस मेम्ब्रेन म्हणजे श्लेष्मल आवरणाच्या मार्फत आपल्याला होणार नाही आणि आपण या रोगापासून मुक्त राहू शकतो. माझा तसा एक विषय या ठिकाणी झालेला आहे, परंतु वेळ तसं 12:30 वाजलेले आहेत. मला माझ्यासाठी वेळ किती आहे संयोजकांनी थोडंसं सांगितलं आणि डॉक्टर कांबळे साहेब म्हणाले त्या पद्धतीनं मी पुढे जाईन. सर शॉर्टमध्ये घ्या, याला शॉर्टमध्ये घेतलं चालेल. हां, कारण हा मलाही वाटतं की याच्यावरती आपली चर्चा झालेली. बर्ड फ्लूच्या मला वाटतं सरांचंच मुख्य व्याख्यान असल्यामुळं वेळेचा तसा फार काही प्रश्न येणार नाहीये, कारण दुसरं प्रमुख कोणी बोलणारच नाही आपण बोलल्यानंतर. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक ते पूर्ण कव्हर करावं असा अभिप्राय. तर बर्ड फ्लू अलीकडील काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की बर्ड फ्लूनं खूप मोठं भीती आणि दहशतीचं वातावरण मधल्या काळात या कोरोनाच्याच काळामध्ये मध्यंतरी निर्माण केलं. पण तसा हा रोग आपल्या देशासाठी आणि जगासाठी नवीन नाही आहे. हा रोग तसा 1.5-2 शतकापासनं याची नोंद झालेली आहे आणि भारतामध्ये पहिल्यांदा हा बर्ड फ्लू हा 2006 साली आला होता. महाराष्ट्रातील
नवापूर तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आढळून आला. आणि त्यानंतर देशभरामध्ये 2006 पासून 2015पर्यंत वारंवार साथी येत होत्या. वेगवेगळ्या राज्यामध्ये दरवर्षी किंबहुना याच्या साथी येत होत्या, पण मधल्या काळामध्ये 4 वर्ष साथी आल्या नाहीत. आणि त्यामुळं 19ला आपण बर्ड फ्लू आपल्याकडं निर्मूलन झाल्याचं घोषित केलं. पण पुन्हा या 21मध्ये आपल्याकडं बर्ड फ्लूचं आगमन झालं आणि देशामधील अनेक राज्यामध्ये हा रोग आपल्याला आढळून आला आहे. या रोगाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जागतिक स्तरावर कुठं ना कुठं साथी या रोगाच्या दरवर्षी येत असतात. याचा नैसर्गिक स्रोत जो आहे ते पाणपक्षी म्हणजे बदक आहे. आपल्याला दिसत असेल हा पाणपक्षी आहे. आणि बळी पडणारे म्हणजे कुक्कुटवर्गीय प्राणी हे पक्षी हे या रोगाला बळी पडतात. ज्यामध्ये कोंबड्या असतील, टर्की असेल, लावे असेल, कबूतरवर्गीय असेल, त्याचबरोबर कावळे असतील, हे सगळे पक्षी या रोगाने प्रादुर्भावित होऊ शकतात. आणि या रोगाचं एक वैशिष्ट्य आहे, या रोग झाला म्हणजे 100% मृत्यू ही जवळपास ठरलेली आहे. या रोगामुळे नुकसान काय होतं तर या रोगामुळे आपल्याला पक्ष्यांची विल्हेवाट लावावी लागते आणि मग फार मोठं शेतकऱ्यांचं कंपडम होतं यामुळे. दुसरं आहे की या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा खूप मोठा आपल्याला खर्च करावा लागतो. आणि तिसरं आहे की व्यापारात खूप मोठं नुकसान होतं. निर्यात असेल, स्थानिक व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आपल्याला हा जो रोग होतो, जो विषाणू आहे, हे विषाणू 4 प्रकारचे विषाणू आहेत. इन्फ्लुएन्झाचे 4 प्रकारचे विषाणू आढळतात. अ, ब, क आणि ड 4 प्रकारचे विषाणू आहेत. यातला अ प्रकार हा अनेक प्राण्यात आढळतो आणि कोंबड्यासहित अनेक प्राण्यामध्ये आढळतो. प्रकार बी जो आहे, ब जो आहे तो मानवातच होतो. प्रकार क आहे तो डुकरात होतो आणि प्रकार ड जो आहे तो गायीमध्ये होतो. याचं एक वैशिष्ट्य एक आहे की हे साधारणतः ज्या त्या प्राण्यामध्येच हे विषाणू हे घातक आहेत. सहसा एकापासून दुसऱ्याला होत नाही. यामधला कोंबड्यातील इन्फ्लुएन्झा हे विषाणू जे आहे त्याचा कमी घातक प्रकार पण आहेत, अतिघातक पण आहेत. अतिघातकमध्ये जो आहे तो H5 आणि H7 आहे. या 2च साथी जगभर येतात किंवा आपल्या देशात येतात आणि यावेळेसच्या साथीमध्ये सुद्धा H5N1 किंवा H7N1 हे या प्रकारचे विषाणू आपल्याला आढळून आले. आणि हे अति तीव्र स्वरूपाचे विषाणू आहेत, त्यांची घातकता जास्त असते. याशिवाय कुठल्याही विषाणूंनी आजार झाला तर तो तीव्र स्वरूपाचा नसतो, साध्या सर्दीच्या स्वरूपात असतो. याचं एक वैशिष्ट्य, अनेक वैशिष्ट्य मी इथे लिहिलेत, पण एक वैशिष्ट्य आपण आवर्जून सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि हे अवेअरनेस ज्यावेळेला म्हणतो किंवा लोकजागरूकता, शेतकरी जागरूकता, पशुपालक जागरूकता किंवा लोकजागरूकता करण्यासाठी आम्हाला शस्त्र वापरण्याची गरज आहे. या विषाणू उष्णता, सामू आणि कोरडेपणाला टिकाव धरत नाही शरीराच्या बाहेर आणि 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला 5 मिनिटात मरतो तर 100 डिग्री सेल्सिअसला काही सेकंदात मरतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये किंवा उकळल्यानंतर हे जंतू शिल्लक राहत नाही. ही गोष्ट आम्ही आमच्या बिंबवली पाहिजे, तेव्हा आम्ही लोकांना ही गोष्ट आम्ही सांगू शकतो. थंड वातावरणात मात्र हे जंतू दीर्घकाळ जिवंत राहतात. फ्रीजमध्ये जर तुम्ही मांस ठेवलं तर त्यामध्ये जंतू राहतात. 70 डिग्री -70 डिग्रीलाही काही वर्ष जिवंत राहू शकतात. पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये 35 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात. जिथंही आजारी पक्षी आहेत आणि त्याची विष्ठा पडलेली आहे तर तिथंही काही काळ जिवंत राहू शकतात. पण सर्वसामान्यपणे निर्जंतुकीकरणाकरता जी औषधं आपण वापरतो, फिनॉल वापरू, फॉर्मल्डिहाइड वापरू, इथर वापरू या आयोडीन वापरू, यामध्ये हे जिवंत राहत नाही. आता या रोगाचा फैलाव कसा होतो, याचं नैसर्गिक चक्र कसं आहे, तर हे जे किनाऱ्यावरील पक्षी आहेत आणि आपल्या सर्वांना माहित आहे हे स्थलांतरित पक्षी किनाऱ्यावर येतात. कुठल्या तरी शेततळ्याचा किनारा असो, पाणवठ्याचा किनारा असो, लेक असो किंवा तलाव असो, त्याच्या काठावर येऊन बसतात, किनाऱ्यावर येऊन बसतात आणि तिथं जे पाण्यात पक्षी असतात, बदक असतील किंवा इतर पक्षी असतील, त्यांना या पक्षापासून प्रादुर्भाव होतो. हे चक्र असं आहे. किनाऱ्यावरील पक्षाकडनं पाणी पक्षाला, किनाऱ्यावरील पक्षाकडनं पाणी पक्षाला, पाणी पक्षाकडनं पुन्हा किनाऱ्यावरील पक्षाला येऊ शकतो. तसंच या पाणी पक्षाकडनं कोंबड्या जर जवळ आला त्यांचा संसर्ग तर कोंबड्यांना जाऊ शकतं आणि कोंबड्यातले विषाणू जर तिथं डुक्कर जर कोंबड्याबरोबर राहिलं तर कोंबड्यातला विषाणू डुकरातला विषाणू मिक्स होऊन
तिसरा तयार होतो विषाणू आणि तो मानवाला प्रादुर्भावित करू शकतो. सरळ कोंबड्यातनं माणसाला विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नसल्यात जमा आहे, हे आम्हाला लक्षात घ्यायची गरज आहे आणि हे आम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे की कोंबड्यापासून मानवाला सरळ ह्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नसते, अनलेस म्युटेशन झाल्याशिवाय होत नाही. हे पुन्हा एक फोटो सुंदर आहे बघायला आपल्याला. स्थलांतर करणारे असे पक्षी बाहेरच्या देशातून आलेत, युरोपातून आलेत, अंटार्क्टिकाहून आलेत, कुठूनही आलेले आहेत आणि हे पक्षी आपल्या पाणवठ्याजवळ येऊन उभा टाकलेले आहेत. तिथलं पाण्याच्या जवळ जर आपली कोंबडीचा कुठं संसर्ग झाला तर कोंबड्यांना हा रोग होणार आहे. पक्षी पक्षाकडनं संसर्ग होऊ शकतो. कोंबड्याच एका कोंबडीकडनं कोंबडीला करू शकतात. एकदा काय कोंबड्याच्या खुरड्यात जर रोग आला तर एका कोंबडीपासून दुसऱ्या कोंबडीला होतो. तो हवेतनंही संसर्ग होऊ शकतो. तो श्वसनाचा स्त्राव, नाकातील स्त्राव जो आहे किंवा मलमूत्र यांच्या सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एका कोंबडीपासून दुसऱ्या कोंबडीला हवेतनं किंवा श्वसनातल्या स्त्रावाचा, श्वसन संस्थेतील स्त्रावापासून हा रोगाचा फैलाव होऊ शकतो. म्हणून वेगानं होतं. एकदा का एका कोंबडीच्या घरामध्ये रोग आला तर जवळपास त्या कोंबड्या 1-2 दिवसामध्ये सगळ्या रोगाने कोंबड्या बाधित होतात आणि दगावण्याची शक्यता असते. यानंतर या रोगामध्ये लक्षणं काय आढळतात तर तडकाफडकी मृत्यू आपल्याला दिसून येतो. पक्षात मृत्यू होतात, अंड्याचं उत्पादन कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं जर काय लक्षण असेल तर हे पहा आपण की जे कोंब म्हणतो आपण तुरे सुजलेले आहेत आणि निळसर झालेले आहेत, कारण याला श्वासाचा त्रास असतो आणि नाकातनं आणि तोंडातनं लाळ गळते. नाकातनंही लाळ गळते, तोंडातून लाळ गळते, श्वसनाला त्रास होतोय आणि या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतील आणि तडकाफडकी त्या पक्षाचा मृत्यू. या अनेक लक्षणं आपल्याला पाहायला मिळतील. चेहऱ्यावर सूज आलेली आहे, ह्याला आपण खालीला वेटल म्हणतो. खालची जे लोंबकळलेलं असतं यालाही सूज आलेली असते, वरती सूज आलेली असते आणि त्याच्यामध्ये काळसर निळसरपणा झालेला असतो आणि पायावरती बऱ्याच वेळा आपणाला रक्तस्राव झाल्याचं दिसून येतं. जर पोस्टमॉर्टम केलं तर तुम्हाला शरीरामध्ये विविध अवयवामध्ये रक्तस्राव झाल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. आता बर्ड फ्लू प्रतिबंधक उपाय कसे करायचे? बर्ड फ्लू प्रतिबंधक उपाय आपणाला जर करण्यासाठी देशी किंवा ब्रायलर आणि अंडी देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत आपल्या, ह्या आपल्याला माहिती आहे की आपण सुरक्षित ठिकाणी असतात. आजकाल ब्रॉयलरचं पक्षीपालन करणारे किंवा लेअर फार्मिंग करणारे, ब्रॉयलर फार्मिंग करणारे लोक हे चांगलं व्यवस्थित शेड असतं, त्या शेडमध्ये पक्षी ठेवलेले असतात आणि या शेडशी बाहेरच्या पक्ष्यांचा संबंध सहसा येत नाही. पण इथं जर आमची जाळी बरोबर नसेल, झाडं एकदम जवळ चिटकून असतील तर बाहेरच्या पक्ष्याशी संबंध येतो. स्थलांतरित पक्षी किंवा जंगली पक्ष्याशी आपल्या ब्रॉयलर किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्याचा संपर्क आला नाही पाहिजे. तसंच वन्य पक्ष्यांनी तिथंच कोंबड्यांना वन्य पक्ष्यांनी दूषित पाण्याच्या कोणत्याही स्रोतापासून दूर ठेवावे. पाणी दूषित नाही झालं पाहिजे. हे जर बाहेरचे जे पक्षी आहेत हे घरट्यात आले तर पक्षी बी घरट्यात नाही आला पाहिजे किंवा त्याचा जवळ प्रादुर्भाव पण नाही झाला पाहिजे. पक्षी घरट्यात आले, पाणी पिले तर पाण्याद्वारे त्यांच्या पाणी पित असताना त्या पाण्याला दूषित करतील आणि या पाण्यातनं सुद्धा फैलाव त्या आपल्या पक्ष्यांना होऊ शकतो. आणि म्हणून फार मोर जंगली पक्ष्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करू नये. बाकी ठिकाणी हे कुठेही करा, परंतु आपला ब्रॉयलर फार्म आहे, लेअर फार्म आहे, तिथं जंगली पक्षी येणार नाही त्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यांना आपण तिथं पाणी वगैरे ठेवून जर आले तर मग आपल्या पक्ष्यांना त्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ज्यावेळा रोगाची साथ येते त्यावेळा फक्त आवश्यक कामगार आणि वाहनांनाच गोठ्यावरती प्रवेश दिला पाहिजे. फार्मवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ कपडे आणि निर्जंतुकीकरणाची सुविधा झाली पाहिजे. तिथून जात असताना वेगळे कपडे घालून गेलं पाहिजे, आल्यानंतरची वेगळी कपडे असले पाहिजेत. फार्मवर प्रवेश करताना, बाहेर करताना उपकरणे आणि वाहने पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक केली पाहिजेत. त्याचबरोबर फार्मच्या गेटवर व्हेकल डीप तयार केलं पाहिजे. तिथे येणारं जे वाहन आहे ते वाहनाचे टायर त्यातनं आले पाहिजेत, त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅनेंटचं पाणी आहे, किंवा आपण चाललो तर आपले जुते किंवा आपले बूट किंवा आपले वाहनं जे आहेत ते त्यामधनं पोटॅशियम परमॅनेंटच्या पाण्यातनं गेली पाहिजेत. बूट, चप्पल, गमबूट यांचं सुद्धा निर्जंतुकीकरण आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे संक्रमित परिसर झालेला आहे, हा जो परिसर संक्रमित झालेला असतो या परिसरामध्ये आपल्या सर्वांना आता कोरोनामुळं सोडियम हायपोक्लोराईट माहीत झालेलं आहे. त्याचं 2% द्रावणची जर आपण
परिसरामध्ये, गोठ्यामध्ये, शेडमध्ये जर फवारणी केली तर तिथं जंतुनाशन हे होऊन जाईल. फार्मवर जे उपकरणं वापरली जातात त्या उपकरणांना सुद्धा 2% सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवावं आणि नंतरच ते कामकाजासाठी वापरावेत. साधा सोपा उपाय एक आहे, 7 ग्रॅम धुण्याचा सोडा 1 लिटर पाण्यामध्ये जर आपण मिक्स केला आणि त्याची फवारणी जर परिसरात केली, गोठ्याच्या परिसरामध्ये बाहेरच्या बाजूने तर फवारणी केली आणि ही दर 15 दिवसांनी जर फवारणी केली तर विषाणूचा प्रादुर्भाव हा आपल्या गोठ्यात होणार नाही. आपली उपकरणं दुसरीकडे देऊ नका आणि दुसऱ्याची उपकरणं आपल्या फार्मवर आणू नका. इतर कोणत्याही पोल्ट्री फार्मला त्या काळात भेटी देऊ नका. आपण दुसऱ्याच्या फार्मवर किंवा थेट पक्षी जर बाजारात नेले विकायला तर आल्यानंतर आपली पादत्राणे, आपले कपडे बदलायला हवे, स्नान करून फार्मवरती जायला पाहिजे. जे आज कोरोनाच्या काळामध्ये आपण करतोय तेच हे पोल्ट्री व्यवसायामध्ये सातत्यानं झालं पाहिजे, जेणेकरून इतर रोगांचा संक्रमण होणार नाही आणि या काळात तर विशेष त्याची गरज आहे आपल्याला. आता देशी कोंबड्यामध्ये सुद्धा या रोगाचा प्रसार आपल्याला टाळण्याची गरज आहे, कारण देशी कोंबड्या ह्या बहुतेक परसबागेत ठेवलेल्या राहतात, बाहेर मोकळ्या जागेत असतात आणि म्हणून त्या रोगाला जास्त बळी पडतात. यावर्षीच्या साथीच्या काळात सुद्धा जे वन्य जंगली पक्षी आहेत, कावळे, हे जास्त बाधित झाले, कारण त्यांचा संपर्क हा स्थलांतरित पक्षाबरोबर आला आणि म्हणून कावळ्यांना बाधा झाली आणि म्हणून कावळे मेले. त्याचबरोबर या जंगली पक्ष्यांनी आपल्या कोंबड्यांना, परसबागेतल्या कोंबड्याला किंवा देशी कोंबड्यांना प्रादुर्भाव केला. तिथे देशी कोंबड्यामध्येच रोग हा आढळून आला. फार क्वचित ठिकाणी लेअर किंवा ब्रॉयलर फार्म जिथे योग्य आहेत तिथे या रोगाची साथ आली आणि हे नेहमीच घडते. आता 2006 नंतर आपल्या सगळ्या लोकांनी धडा घेतलेला आहे आणि यानंतर आपल्या सगळ्या लोकांमध्ये जागृती झालेली आहे आणि म्हणून पोल्ट्री फार्मर जेवढे आहेत, कुक्कुट उद्योजक, कुक्कुटपालक जेवढे आहेत, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कोंबड्याचं पालन ब्रॉयलर आणि लेअर फार्ममध्ये करतायत. फक्त देशीच कोंबड्या मोकळेपणे सोडलेल्या असतात, त्यांना मात्र या रोगाचा धोका आहे, कारण त्या सरळ संपर्कात येऊ शकतात. यासाठी आपल्याला काही काळजी घेण्याची गरज आहे. हे बाजारपेठेच्या संबंधी गोष्ट ठेवली होती, किंवा बाजारपेठेत जर आपण जाऊन आलो तर बाजारपेठेतले पक्षी वापस आणायचे नाही आणि आपण आल्यानंतर आपण सुद्धा स्वच्छता काळजी घ्यायची. यानंतर ही महत्त्वाची बाब मला सांगायची आणि एवढ्याच गोष्टीवरती आपल्याला डॉक्टर DS जे म्हणाले की प्रत्येक वेळा काय होतं, ही कोंबडी बिचारी खूप बळी पडते. कुठलाही रोग आला, कोरोना ज्यावेळेला आला त्यावेळेला म्हणले कोरोना कोंबडीत होतो आणि म्हणून कोंबड्या खायच्या नाहीत. कोंबड्या खाल्ल्या नाहीत म्हणून अनेक लोकांनी रस्त्यावर सोडून दिल्या, कोंबड्या गेल्या. खूप मोठं नुकसान हे आमच्या कुक्कुटपालकांचं झालं, म्हणजे आपलंच झालं, आपल्या देशाचं झालं. तर अशा अफवाला फार हे कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा बळी पडतोय आणि म्हणून सावध होण्याची गरज आहे आणि लोकांत आता वरचीवर जागरूकता ही निर्माण होऊ लागलेली आहे. यावेळेस मला वाटतं अत्यंत कमी वेळामध्ये बर्ड फ्लूबद्दल जागरूकता लोकांत निर्माण झाली आणि कमी वेळामध्ये आमच्या लोकांनी तर नियंत्रण आणलंच, पण त्याचबरोबर जागरूकता पण लोकांमध्ये निर्माण झाली. मला इथे एकच आपल्याशी शेअर करायचे सर्वांशी, जेवढा या रोगाचा गोगव आहे ना, मी आजही म्हणेल की ब्रुसेलोसिस खूप मोठ्या प्रमाणावर होतो, पण त्याचा गवगवा कुठंच नाही आहे. मात्र या उलट बर्ड फ्लू हा अत्यंत कमी झाल्याचं उदाहरण आहे. जगामध्ये आजपर्यंत 250 लोकांना फक्त बर्ड फ्लू झाल्याच्या नोंदी आहेत आणि ह्या सुद्धा विदेशात आहेत, जिथं मांस हे फ्रोझन मांस खाल्लं जातं. मांस बऱ्याच वेळा 8-8, 15 दिवस, महिना डीप फ्रीजमध्ये ठेवलं जातं, फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि ते मांस खाल्लं जातं आणि म्हणून तिथं संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथं खाद्याच्या सवयी ज्या आहेत त्या अत्यंत चांगल्या आहेत, आम्ही मांस शिजवल्याशिवाय, उकडल्याशिवाय खात नाही. आज अनादिकालापासून, म्हणजे अत्यंत जुन्या काळात कोणीतरी कच्चं मांस खाल्लं असेल, आज कोणी कच्चं मांस खात नाही. आणि मग उकळलेलं, शिजवलेलं मांस जर खाल्लं तर या रोगाचा अजिबात धोका नाही. शिजवलेल्या मांसामध्ये एका सेकंदामध्ये याचे जंतू नामशेष होतात आणि म्हणून उकळलेलं आणि शिजवलेलं मांस हे 100% आरोग्यदायी आहे. रोगाची यत्किंचितही शंका तिथं काही नाही. बॉइल्ड एग कुठलीही शक्यता तिथं नाही आहे आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये
जिथं उकडलेलं अंड खाल्लं जातं, उकळून मांस खाल्लं जातं, तिथं या रोगाची सुतराम शक्यता नाही. पण आजही गेल्या 15 वर्षामध्ये करोडो रुपयाचं नुकसान फक्त अफवेमुळं आणि या प्रक्रियेमुळं आमच्या देशाचं झालेलं आहे. या काळामध्ये फक्त फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना या रोगाचा धोका संपवतो. बाकी आम पब्लिकनी कुठेही घाबरायचं कारण नाही. डॉक्टर आणि कामगार, त्यांना मारण्यासाठी जाणारे किंवा उपचारासाठी जाणारे डॉक्टर, तपासणी करण्यासाठी जाणारे, पोस्टमॉर्टम करण्यासाठी जाणारे डॉक्टर, या दोनच लोकांना या रोगाचा धोका आहे. म्हणजे अत्यंत मर्यादित लोकांना या रोगाचा धोका आहे. तर त्यांनी काय करायचे? त्यांनी मास्क व ग्लोव्हजचा वापर करायचा आहे, हात साबणाने वारंवार धुवून घ्यायचे, मांस मी सांगितलं जनरल पब्लिकच्या दृष्टीनं मांस शिजून खावे, अंडी उकळून खावे आणि या रोगापासून बेफिकीर राहावे. ज्या रोगाची देशामध्ये आजपर्यंत 15 वर्षाच्या इतिहासामध्ये एकाही माणसामध्ये रोगाची नोंद नाही. त्या रोगाच्या बाबतीत अजिबात घाबरायचं कारण नाही. आणि म्हणून या बाबतीतचे जागरूकता कार्यक्रम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगाची साथ आल्याबरोबर प्रिंट मीडिया असेल, पत्रकारिता असेल, रेडिओवरची व्याख्यानं असतील, टी व्हीवरचा इंटरव्ह्यू असतील किंवा आणखी कृती कार्यक्रम असतील, ही आम्ही तात्काळ घेण्याची गरज आहे. याचा मी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं या बाबीचा आम्ही अगदी जानेवारी महिन्यामध्ये याचा उपयोग केला आणि या काळामध्ये वेबिनारच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचता आलं. त्याचबरोबर या संस्थेनं आमच्या अनोखा कार्यक्रम तो पहिल्यांदा या ठिकाणी घेतला, जो चिकन फेस्टिवल म्हणून कार्यक्रम घेतला, ज्यामध्ये अत्यंत मोठी मोठी लोकं बोलवली, मीडियाचे अनेक लोक आली आणि त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. लोकजागरूकता करण्यासाठी ते माध्यम आम्हाला खूप मोठं आमच्यासाठी अतिशय फायद्याचं ठरलं. प्रिंट मीडियानं आपणाला त्याच पद्धतीनं याचे प्रत्येक DHO, DD, ACH, LDO हे ज्या त्या ठिकाणच्या मीडियातनं या रोगाला घाबरून जाऊ नये आणि काय काळजी घ्यावी हे अगदी 4 ते 5 ओळीमध्ये जर आम्ही याच्या बातम्या जर दिल्या त्या वेळेला इमिडिएटली आणि मीडियाला जर सामोरं गेलो, लोकल मीडियाला घेतल्या तिथं, तर यामधनं निश्चितच होणारं नुकसान हे कमी होईल. यावेळेस मला माहिती आहे की हे काम अत्यंत प्रभावीपणे आपण सर्वांनी मिळून केलं आणि म्हणून यावेळेस मला वाटतं की कुक्कुट उद्योग एका महिन्यामध्येच सावरलाही आणि त्यातनं आपण बाहेर निघालो. आणि तिसरा महत्त्वाचा रोग जो आहे तो रेबीज आहे. या रेबीज रोगाबद्दलचा उल्लेख बोलत असताना प्रास्ताविकामध्ये डॉक्टर आगेनी केला की या रोगामुळं आजही आकडेवारी वेगळी आहे. 55,000पासून 59,000 दरवर्षी आकडा वेगळा येतो. 59,000 लोक ही दरवर्षी जगभरामध्ये मरतात. भारतामध्ये 2 लाखाहून अधिक लोकांना डॉग बाईट म्हणजे कुत्र्याचा दंश होतो आणि 20,000 लोक हे दरवर्षी भारतामध्ये मृत्युमुखी पडतात. अत्यंत मोठ्या प्रमाणावर ही नोंद असे कदाचित कमी असेल. बरंचसं ग्रामीण भागातलं रिपोर्टिंग जे आहे ते होत नाही. आकडा कितीतरी मोठा असू शकतो, डॉग बाईटचा असू शकतो, म्हणजे श्वानदंशाचाही असू शकतो आणि ह्या रेबीज रोगामुळे मेलेल्याचा सुद्धा असू शकतो. याही रोगाचा आम्हाला धोका निश्चित आहे. मी काही महत्त्वाच्याच गोष्टी यातल्या हायलाईट करणार आहे. हा इफेक्ट चुकीनं आला यामध्ये या विषाणूचं वैशिष्ट्य मला आपणाला सांगायचं आहे की हा विषाणूजन्य रोग आहे, बुलेटच्या आकाराचा रोग आहे आणि हा विषाणू आपणाला एवढं वाटतं की एवढा घातक आहे तेवढा तो नाजूक आहे. अत्यंत नाजूक असलेला हा विषाणू आहे. आयोडीन, ॲसिटोन, साध्या साबणानं, डिटर्जंटनी हा विषाणू मरू शकतो. अल्कोहोल, स्पिरिट, फॉर्मॅलिन, फिनॉल सगळ्या गोष्टीनं मरतो. मला तुमच्याशी एक शेअर करावंसं वाटतं. या लाळेतल्या रोगाचा बाहेर पडत असतात, पण ही लाळ जर बाहेर जमिनीवर पडली आणि सूर्यप्रकाशात असेल तर काही तासामध्ये त्या ठिकाणी जंतूचा नामशेष होतात. हा जंतू सुद्धा 50 डिग्री सेंटीग्रेडला 1 तासात आणि 60 डिग्री सेंटीग्रेडला 5 मिनिटात इनॅक्टिव्हेट होतो, मरतो. 60 डिग्री सेंटीग्रेडला विशेषतः हे लक्षात घ्या. डझंट सर्वाईव्ह फॉर अ लॉंग पिरियड. बाहेर
प्राण्याच्या शरीरात राहू शकतो, पण शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहत नाही. मात्र थंड वातावरणात विषाणू जास्त काळ जिवंत राहू शकतो. अनेक वर्ष -70 डिग्री -70 डिग्री सेल्सिअसला किंवा -20 डिग्री सेल्सिअसला हा फ्रीजमध्ये डीफ्रीजमध्ये हा जंतू जिवंत राहू शकतो. म्हणून मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे की हा जीवाणू जंतू, हा जीवाणू म्हणण्यापेक्षा विषाणू म्हणतो, हा विषाणू शरीराच्या बाहेर जिवंत राहत नाही, उन्हात हा जिवंत राहत नाही, सर्वसामान्य निर्जंतुकीकरणासाठी वापरणाऱ्या केमिकल्समध्ये जिवंत राहत नाही. इतका साधा सोपा असा हा विषाणू आहे. याच्यामध्ये रोगाच्या प्रसारासाठी हे दोन प्राणी हे फार मोठे कारणीभूत आहेत. एक कॅनाइन्स म्हणजे कुत्रे हे प्रामुख्यानं ह्या रोगजंतू सांभाळतात, कधी कधी लक्षणं न दाखवता सांभाळू शकतात. आणि बॅट्स म्हणजे या वटवाघूळ पर्टिक्युलरली गुहेत राहणाऱ्या वटवाघुळा, तर या वटवाघुळामध्ये रेबीज येतो, त्याला बॅट रेबीज म्हणतात, हा कॅनाईन रेबीज म्हणतात. आणि जंगली प्राण्यामध्ये जे कोल्हा असेल वगैरे यांच्यामध्ये हे विषाणू जे आहेत हे वास्तविक करून काही प्रमाणात राहू शकतात. आणि यांच्यापासूनच हे बघा इतर पाळीव प्राण्यांना या रोगाचा फैलाव होतो. मानव असो, गाय असो, शेळी असो, मेंढी असो, उंट असो, या सगळ्यांना फैलाव या लोकांपासून, या दोन प्राण्याच्या वर्गापासून होऊ शकतो. हा फोटोकडे एक लक्ष द्या. यामध्ये महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला शेअर करू इच्छितो की जगात जेवढ्या रेबीजच्या केसेस होतात, रेबीज जेवढ्या लोकांना होतो त्यातला 91% रेबीज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेप्रमाणे आहे. 91% केसेस ह्या फक्त कुत्र्यामुळे होतात. 100 पैकी 91 केसेस कुत्र्यामुळं, 2 केसेस मांजरामुळं, 3 केसेस पाळीव प्राण्यामुळं म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा ह्या प्राण्यामुळे होऊ शकतात. 2% वटवाघुळामुळे होतो, 1% कोल्ह्यामुळे, लांडग्यामुळे होऊ शकतात आणि 1% इतर प्राण्यामुळे होऊ शकतात, इतर जंगली प्राण्यामुळे. भारतामध्ये 96% केसेस ह्या फक्त कुत्र्यामुळे होतात. बॅट रेबीज आपल्या देशामध्ये फार कमी आहे. उरलेला जो आहे तो कॅटमुळे थोड्याफार प्रमाणात आणि आपल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यामुळे होतो, अप्रत्यक्षपणे होतो, सरळ नाही होत. तर म्हणून 96% कुत्रा हा याला कारणीभूत आहे. आणि म्हणून कुत्र्यात जर नियंत्रित केला तर आपण 96% देशामध्ये रेबीज नियंत्रित करू शकतो. मात्र या उलट अमेरिकेमध्ये 93% रेबीज हा जंगली प्राण्यामुळे होतो. हे का मी या ठिकाणी सांगतोय की अमेरिकेमध्ये कुत्र्यांना लसीकरणाच्या माध्यमातून रेबीज होऊ दिला जात नाही. लसीकरण अत्यंत प्रभावीपणे केलं जातं आणि म्हणून कुत्र्याला रेबीज होत नाही, आणि कुत्र्याला होत नाही म्हणून माणसाला कुत्र्यामुळे होत नाही. आणि म्हणून जेवढ्या काही केसेस तिथं अमेरिकेत येत असतील त्या फक्त वन्य प्राण्यामुळेच केसेस होतात. या ठिकाणी या रोगाचा फैलाव कसा होतो? चावण्यामुळेच प्रामुख्याने होतो. चावण्यामुळे त्या जनावराच्या लाळेमध्ये जंतू आहेत, हे लाळेमधले जंतू हे चावल्यानंतर त्या जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात. जखम नसेल तर जंतूचा प्रवेश होत नाही. इंटॅक्ट स्किन ज्याला म्हणतो, कातडीला कुठलीही जखम नसेल तर जंतूचा प्रवेश आत होत नाही. लाळ कातडीवर पडली म्हणून रोग होत नाही. लाळ जर जखमेला लागली, थोडी खरचटलेला असू द्या, थोडी कातडीला इजा झालेली असू द्या, यातनं जंतूचा मात्र हमखास प्रवेश होऊ शकतो. हे प्रमुख मार्ग आहे. मी म्हणेल की 99% केसेस ह्या कुत्र्याच्या, मांजराच्या, जंगली प्राण्याच्या चाव्यातनंच होतात. अतिशय दुर्मिळ पण झालेली उदाहरणं आहेत की ज्या बॅट्स आहेत म्हणजे वटवाघूळ आहेत, गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळाला माणूस गुहेत गेला तर तिथं एखाद्या दिवस प्रादुर्भाव रोगाचा होऊ शकतो. लॅब वर्कर्स आहेत, प्रयोगशाळेत काम करणाऱ्या माणसांना हा क्वचित आजार होऊ शकतो, झाल्याची उदाहरणं आहेत. अत्यंत दुर्मिळ आहेत, पण हे दोन्ही दुर्मिळ आहेत. आणि खाण्यातनं काही जण हा प्रश्न नेहमी विचारतात की खाण्यातनं रोग होऊ शकतो का? तर त्याचं सरळ उत्तर तसं जर पाहिलं तर 99% नाही. परंतु 1%मध्ये जर या रोगाचा प्रादुर्भाव
विशेषतः अनकुक्ड मीट म्हणणार हे पहिलं मी काढून टाकतो. रॉ मिल्क आता राहिलेलं नाही, कारण दुधात हे जंतू येत नाही. हे 2018च्या जून महिन्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं क्लिअर केलेलं आहे की आता बाबा दुधात जंतू येत नाहीत, तर दुधाला इथं दुधाचा प्रश्नच उद्भवत नाही रोग होण्याच्या दृष्टीनं. परंतु मांसामधने हा रोग होऊ शकतो जर शिजवलं नसलेलं कच्चं मांस जर खाण्यात आलं तर रोगाचा फैलाव होऊ शकतो. इटिंग ऑफ बॅड डाएट ऑफ रेबीज, ज्याच्यामध्ये की वटवाघूळ, मेलेलं वटवाघूळ जर रोगी असलेलं वटवाघूळ जर कुत्र्यांनी खाल्लं तर त्याला रोग होऊ शकतो. आणि ब्रेस्ट फेड चिल्ड्रेन असं एक जुन्या काळात म्हणायचे, परंतु तेही आता दृष्टीनं महत्त्वाचं नाही आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला यामध्ये सांगू इच्छितो की नेहमी हा प्रश्न विचारला जातो म्हणून मी सांगायचं की जनावराला आजाराची लक्षणं दिसण्याच्या 3 ते 8 दिवस अगोदर त्याच्या लाळेतनं जंतू बाहेर पडू शकतात. आणि म्हणून न पिसाळलेल्या न दिसणारं सुद्धा जनावराच्या लाळेतनं जंतू असू शकतात. दुसरं महत्त्वाचं आहे की प्रत्येक वेळा कुत्र्यांनी दंश केला म्हणजे रेबीज होतोच का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. काही वेळा होऊ शकतो, काही वेळा नाही होत. जर तो रेबीड कुत्रा असेल, पिसाळलेला कुत्रा असेल तर होऊ शकतो. ती सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेतनं सुद्धा अधूनमधून जंतू बाहेर पडतात. त्यामुळं एखाद्या जनावरामध्ये पिसाळलेला कुत्रा चावून सुद्धा रोग होणार नाही. डोळ्याच्या श्लेष्मल आवरणातनं मात्र हा रोग होऊ शकतो. ही जर लाळ डोळ्यात जर उडाली तर डोळ्यातल्या आवरणातनं या जंतूचा प्रवेश आत होऊ शकतो. कातडीतनं होत नाही. डोळ्यातला जे कॉर्निया काळा भाग आहे त्यातनं पण या जंतूचा आत प्रवेश होऊ शकतो, दुधातनं होत नाही. यानंतर हे एक महत्त्वाचं आहे की रोग कधी होतो. कुत्रा चावल्यानंतर बरेच जण विचारतात, 85% केसेस ह्या पहिल्या 60 दिवसात होतात, म्हणजे विशेषतः 30 ते 60 दिवसात होतात. 14% केसेस हे 3 महिन्यापर्यंत होतात, म्हणजे 1 ते 3 महिन्याच्या दरम्यान. आणि फक्त 1% केस हे 3 महिन्यानंतर झाल्याचे आढळून आलेले आहे. माणसामध्ये 19 वर्षानंतर कुत्रा चावल्यानंतर सुद्धा रोग झाल्याची नोंद आहे, पण ती अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून 3 महिन्यापेक्षा अधिक 1%, 99% पेशंट हे 3 महिन्यापर्यंत होऊन जातात. रोग होण्याचं प्रमाण हे कुठंच दंश झालेला आहे, श्वानदंश, त्यावरती बरंच अवलंबून असतं. की आजच मला सकाळी एक फोन आला होता की सर 4 जनावराला एका कुत्र्याने पिसाळलेला चावलेला आहे आणि ही जनावर वाचतील का. मी म्हणलं की जर नाकावर जर चावला असेल आणि लहान वासरू असेल तर जगणं हे खूप अवघड आहे, कारण नाकावर जर जखम असेल तर तिथून जंतू हे फास्ट अतिशय वेगाने मेंदूकडे जातात आणि लवकर रोग होतो. तोपर्यंत लस देऊन प्रतिकारशक्ती तयार होत नाही. जखम किती मोठी आहे त्यावर अवलंबून आहे. जखमीत किती लाळ गेली त्यावरती सुद्धा अवलंबून आहे. किती जखमा झाल्या यावरती सुद्धा अवलंबून आहे. 2 किंवा 3 जखमा झाल्या, खूप फाडलं कुत्र्याने, खूप मोठी जखम झाली, जास्त लाळ लागली तर रोग हा लवकर होतो, जास्त होण्याची शक्यता असते. तरुण जनावरं किंवा कमी वयाची जनावरं विशेषतः मी पाहिले की 3 महिन्याच्या आतली वासरं ही या रोगाला जास्त बळी पडतात. मोठी जनावरं मध्ये रोग होण्याचं प्रमाण तुलनेनं लस दिल्यानंतर, काळजी घेतल्यानंतर अत्यंत कमी आहे. हे बघा, या जनावराकडे बघितल्यावर लक्षात येते की त्याच्या डोळ्याकडे बघा, तोंडाकडे बघा, तोंडातली लाळ पहा. याच्यावरून लक्षात येईल की याला आम्ही जो म्हणतो की उत्तेजित झालेला हा प्रकारचा रेबीज आहे. 2 प्रकारचा रेबीज असतो. याच्या एकामध्ये उत्तेजना झालेली असते. जनावर अगदी गडबड करायला सुरू करतं, ओरडायला सुरू करतं, तोंडातून फेस येतो, श्वासाला त्रास होतो, नाकातून पाणी येतं, डोळे वटारलेले असतात, जनावराचं अटॅकिंग बिहेवियर असतं, अंगावर धाड पडतं, झाडाला बांधलेलं असतं तर झाडाला डोकं आपटून घेतं, दोरीला बांधलं असेल तर दोरी तोडायचा प्रयत्न करतं, ओरडायला सुरू करतं, पळायला सुरुवात करतं. अशी विचित्र प्रकारची लक्षणं ही जनावरांमध्ये दिसून येतात. आणि याच्या ओरडण्याचा एक विशेष आवाज असतो, घोगरा आवाज असतो. आणि दुसरा प्रकार जो आहे तो मुका रेबीज म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये जनावर असं गडबड काही करत नाही, जनावर शांत असतं आणि जनावराला पॅरालिसिस होतो. मागच्या पायात कमरतनं वारं गेल्यासारखं होतं, पाय मुरगळायला सुरू होतात, तोंडातून लाळ गळायला सुरुवात होते, जनावर कळ मळायला सुरुवात करतं आणि हवा जायला सुरुवात होते.
तोंडाची जांभळी देतं पण आवाजच निघत नाही. त्याला ओरडायचा प्रयत्न करतं पण त्याचा आवाज अजिबात निघत नाही. आपण जशी जांभळी देतो तसंच फक्त तोंड आ केलेलं दिसतं आणि जनावर आडवं पडतं आणि दगावतं. कुत्र्यामध्ये सुद्धा याच प्रकारची लक्षणं दिसतात पण 3 स्टेजमध्ये आढळतात. अतिशय टिपिकल लक्षणं कुत्र्यामध्ये आढळतात. पहिल्या स्टेजमध्ये फोटोफोबिया असतो. प्रकाशापासून कुत्रा दूर राहतो. एखाद्या कोपऱ्यात जाऊन लपून बसायला सुरुवात करतो. मालकाचं फारसं ऐकत नाही. आज्ञाधारकपणा त्याचा गेलेला असतो. दुसऱ्या फेजमध्ये मात्र स्टेजमध्ये आणि फेजमध्ये तो ओरडायला सुरुवात करतो, पळायला सुरुवात करतो, विनाकारण पळायला सुरुवात करतो, शेपटी सरळ करतो, कुणालाही चावायला सुरुवात करतो आणि सेक्शुअल एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजित होतो, सेक्शुअली उत्तेजित होतो. बऱ्याच वेळा पेनिस बाहेर काढणे वगैरे वगैरे असा काही वेळा कुत्र्या माझावर आल्यासारखं वाटतं, जनावर माझावर आल्यासारखी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आणि तिसरी आणि शेवटची स्टेज आहे ती म्हणजे स्टेज ऑफ पॅरालिसिस, ज्याच्यामध्ये वारं गेल्याचे लक्षण असतात आणि यामध्ये तोंड आ करतं कुत्रा, आपोआप कायम आ राहतं, बंदच करता येत नाही आणि जीभ बाहेर पडलेली असते, लोंबकळलेली असते आणि लाळ ही गळायला सुरुवात होते. जीभ बाहेर काढून लाळ गाळणे आणि तोंड बंद करायला न येणे आणि मागच्या पायावर वारं जाणे या प्रकारची लक्षणं दिसतात आणि कुत्रा साधारणतः 3 ते 7 दिवसामध्ये दगावत असतो. डंफार्मबद्दल मी या ठिकाणी बोललो. ड्रॉप जॉ दिसेल आपल्याला, इथं खालचा फोटो दिसतोय त्याच्यामध्ये, ड्रोलिंग ऑफ सलाइवा. माणसामध्ये काय लक्षणं दिसतात हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि माणसामध्ये हा रोगाचा प्रसार माणसामध्ये जर कसा होत असेल तर तो कुत्र्याच्या चावण्यामुळे होतो, मांजराच्या चावण्यामुळे, जंगली प्राण्याच्या चावण्यामुळे. दुसरा प्रकार असा आहे माणसामध्ये होण्याचा, तो अशा जनावराला हाताळल्यामुळं. विशेषतः आपल्या गाई म्हशीला ज्या वेळेला लाळ घालतात त्यावेळेला आपण तोंडात हात घालतो आणि तपासणी करतो, त्यावेळेला आपल्या हाताला जंतू लागून या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. पशुवैद्यक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या माणसांनी लाळ घालणाऱ्या कुठल्याही जनावरांची हाताळणी करताना ग्लोव्ज घालल्याशिवाय करू नये आणि स्वतःला जपावं, लाळेपासून सावध राहावं. आणि त्यावेळेला आपण डोळ्याला गॉगल आणि मास्क घालून जर आपण तोंडाची तपासणी केली संशयास्पद जनावराची, ज्याच्यामध्ये लक्षणं तुम्हाला पिसळल्याची वाटतंय तर लाळ घालतंय, तर हात घालण्याच्या पूर्वी ही सगळी काळजी घेऊन हात घाला. मी तर म्हणेन की हात घालणं टाळाच आणि गरज वाटलं 99% गरज नसेल आणि 1% गरज वाटली तर ते काळजी घेऊन करा. म्हणजे आपल्याला या रोगाचा संसर्ग होणार नाही. या रोगामध्ये लक्षणं काय दिसतात? 80% माणसे उत्तेजित होतात. त्यांना जिथं चावलेली जागा आहे ना तिथं खास सुटते आणि तिथं दुखायला सुरू होतं. ज्या व्यक्तीला ताप येते, डोकं जड पडलेलं असतं, सुस्ती आलेली असते, झोप लागत नाही, उत्तेजित होतात, थोडा या आवाज आला की दचकल्यासारखं करणे, हवा असेल, प्रकाश असेल याचा परिणाम होणे, काल्पनिक ह्याच्यात जातात किंवा आपण जसं माशी मारायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं विनाकारण माशी नसतानाही त्याला मारण्याचा प्रयत्न करणे, झटका येणे, पाण्याची भीती वाटणे. एक लक्षात घ्या, पाण्याची भीती फक्त माणसात वाटते, जनावरात हायड्रोफोबिया होत नाही. गिळायला गेलं पाणी किंवा खायला गेलं तर घशात त्रास झाल्यासारखा वाटतो, गिळता येत नाही आणि तोंडातून सारखी लाळ ही गळत असते. अशा स्वरूपाची लक्षणं ही माणसात पण दिसतात. आणि ड्युरेशन आजाराचं जे आहे ते 2 ते 3 दिवसापासून 5 ते 6 दिवस असू शकतं. याच्या तपासणीबद्दल मी काही सांगणार नाही. हे 2-3 प्रकार आहेत ज्यांनी ह्या रोगाचं निदान पक्कं करता येतं. या रोगावरती कुठलाही उपचार नाही आहे. मात्र माणसात काय काळजी घ्यायची हे अवघ्या 5 मिनिटामध्ये मी सांगतोय आणि मी समारोप करतोय, कारण लांबत चाललेलं व्याख्यान आहे, आता 1 तास होऊन गेलेला आहे. तर मॅनेजमेंट ऑफ वुंड, जखमेची काळजी काय घ्यायची, कुत्रा चावल्यानंतर जखमेची काळजी काय घ्यायची. तर तात्काळ जिथं कुत्रा चावलाय, जखम झालेली आहे, खळखळ नळाच्या पाण्याने धुवायचे. नळ जोरात सोडायचा आहे, नळाचं पाणी त्याच्यावरती द्यायचं आणि खळखळ धुवून घ्यायचं. फ्लशिंग ऑफ वुंड, 10 ते 15 मिनटं पाणी जाऊ द्यायचं आहे. तिथं जर साबणाचं पाणी जर आपण केलं आणि साबण लावून खळखळ जर धुतलं तर तिथं जंतू राहणार नाही. यानंतर जागेवर अल्कोहोल लावा, स्पिरिट लावा किंवा आयोडीन लावा. सुचरिंग शक्यतो घेऊ नका. फारच फाटलेलं असेल तर सुचरिंग नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला नंतरच्या काळात घ्यावं लागेल. तिथं सुचरिंग करताना सोया टोचायच्या नाही आहेत. यानंतर जखमेवर मलमपट्टी करायची नाही, हेही लक्षात ठेवा. आणि दुसरं काही लावायची गरज नाही. अँटीबायोटिक्स थोडे द्या जखम मिळण्यासाठी
आणि टीटीचं इंजेक्शन देऊन घ्या. हा महत्त्वाचा इम्युनायझेशन शेड्यूल, लसीकरण अत्यंत प्रभावी आहे आणि हे जर आपण केलं तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. यासाठी जखमा ह्या 3 प्रकारच्या आहेत, त्या क्लासिफाय करणं गरजेचं आहे. 3 कॅटेगरीमध्ये जखमा आपल्याला कॅटेगराईज करावं लागतील. कॅटेगरी 1 म्हणजे जखमेचा प्रकार कसा आहे, ज्याच्यामध्ये फक्त श्वानाशी पिसाळलेल्या कुत्र्याशी संपर्क आला. काही लोक म्हणतात साहेब ते माझ्या संपर्क आला, फक्त मी त्याच्या कातडीला किंवा अंगाला हात लावला होता किंवा त्यानं मला चिटकला, काहीही त्याचा वय हे करून घेण्याची गरज नाही. कातडीला कातडी स्पर्श झाल्याने रोग होत नाही, लाळेचा कातडीला झाल्यानेही होत नाही. लाळ ज्यावेळेला इंटॅक्ट म्हणजे खरबड असते तिथं झाल्यावर होतो. हे तिन्ही गोष्टी पहिल्या कॅटेगरीमध्ये, तिथं काही करण्याची गरज नाही. पण दुसरी कॅटेगरी जी आहे की कातडीला थोडी कमी ना खरबड आहे आणि त्याच्यावर या पिसाळलेल्या कुत्र्याने लिक केलेला आहे, चाटलंय, घासून चाटतोय, किंवा जखम झालेली आहे, त्याला लाळ लागलेली आहे, किंवा मायनर स्क्रॅचेस आहेत कातडीवरती, खरबड आहे, जखमा आहेत, विदाऊट ब्लिडिंग, रक्तही नाही निघत, पण अशाही परिस्थितीमध्ये आपणाला शेड्यूल बी आणि शेड्यूल ए पुढे मी सांगणार आहे तुम्हाला, तो द्यायचा आहे. आणि कॅटेगरी 3 ही सर्वात धोकादायक आहे. कॅटेगरी 3 मध्ये आपणाला एक लक्षात घ्यायचे की सगळ्या प्रकारच्या दंश, ज्यावेळा कुत्रा सरळ चावलेला असतो, रक्तस्राव निघत होत असतो, डोक्यावर, मानेवर, खांद्यावर, हातावर, पायावर कुठेही चावलेला आहे, किंवा लाळेचा म्युकस मेम्ब्रेनला नाकातल्या असो, डोळ्यातल्या असो किंवा तोंडात असो संपर्क आलेला आहे, त्यावेळेस एक प्रोटोकॉल आहे, तो मी इथं सांगतोय. शेड्यूल ए जो आहे हा जो द्यायचा असतो, शेड्यूल ए हा माणसात रेकमेंड केलेला आहे आणि जनावरात पण हा याच पद्धतीने आपल्याला करता येतं. या शेड्यूलमध्ये हा प्रोफायलेक्टिक आहे, म्हणजे आपल्याला रोगच होऊ द्यायचा नाही, यासाठी लस घ्यायची आहे. माझी सर्व पशुसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना आजच्या सहभागी एक विनंती करायची आहे, आणि जर आरोग्य खात्याची मंडळी सहभागी अजूनही असेल तर आपण DHOनी त्या DHOला पत्र देऊन किमान रेबीज डेच्या दिवशी किंवा झोनोसिस डेच्या दिवशी लसीकरणाचा कार्यक्रम, मास वॅक्सिनेशनचा प्रोग्राम करावा. नसेल तरी स्वतः अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची आणि स्वतःच्या आयुष्याची आपली जिम्मेदारी कुटुंबाची समजून लसीकरण करून घ्यावं. फार खर्च येत नाही. तसं पाहिलं तर एक्सपोज झालं म्हणून म्हणलं तर दवाखान्यामध्ये गेलं तरी आज 10 रुपयाच्या रजिस्ट्रेशन फीसमध्येचा डोस सर्व शासकीय दवाखान्यामध्ये गव्हर्नमेंटच्या हेल्थ डिपार्टमेंटला दिला जातो. प्री एक्सपोजर वॅक्सिन व्हेटरनरीनं घेण्याची गरज आहे. यामध्ये पहिला डोस पहिल्यांदा घेत असताना 0 दिवशी, 7व्या दिवशी आणि 21व्या दिवशी 3 डोस घ्यायचे, आणि त्याच्यानंतर 4था डोस हा 365व्या दिवशी वर्षाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची प्रतिकारशक्ती ही साधारणतः 5 वर्षापर्यंत राहते. पण मी म्हणतो की वर्षाला बूस्टर घेत जावं, काही त्याचा तोटा नाही. मी साधारणतः ही पद्धत माझ्या दवाखान्यामध्ये जी लोक कार्यरत होती त्यांच्यासाठी, मी कर्मचाऱ्यांसाठी केली होती, जे सगळ्या केसेस हँडल करत होते, पोस्टमॉर्टम करत होते, IV लावत होते, कुठल्याही केसला लावायचे, तर त्यांना सातत्याने हे लसीकरणाचा कार्यक्रम मी राबवत होतो. आणि एवढा खर्च मी शासकीयच्यातनं सुद्धा आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये 1000 रुपयाचा खर्च एका सेवकावरती आम्ही करत होतो. याच्यामुळं त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतल्यासारखं होईल. आणि आज जर या पद्धतीने आपण लसीकरण करून स्वतःला प्रोटेक्ट केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला धोका निर्माण होणार नाही. कारण नोईंगली अननोईंगली माहीत नसताना आपण अनेक जनावरांची हाताळणी करतो. कारण माझ्या स्वतःचाच अनुभव आहे की मी ज्यावेळेला 2003-04ला माझी तपासणी केली त्यावेळेला माझा अँटीबॉडी टायटर हे प्रोटेक्टिव्ह टायटर होतं, मी त्याच्यापूर्वी लस घेतलेली नव्हती. याचा अर्थ मी कुठंतरी हँडल केलेला ॲनिमल होता आणि मी त्यातनं वाचलो होतो. म्हणून हे अनावधानानं, कारण आपल्या जनावरांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की गाई म्हशी लोक कुत्रा चावला की विकून टाकतात, एका मालकाकडनं दुसऱ्या मालकाकडे जाते आणि त्या दुसऱ्या मालकाला याला काय झालं होतं काहीच माहिती असत नाही. आणि ज्यावेळेला ते जनावर नर्वस डिसऑर्डर होते, चेतातंतू ज्या लक्षणे दाखवतं त्यावेळेला आपल्या दवाखान्यात घेऊन येतात
आणि मग त्यावेळेला आपण त्याच्यावरती उपचार करतो, कधी तोंडात हात घालतो, उपचार करतो आणि मग आपण एक्सपोज होतो. आणि म्हणून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे, आजची एवढी माझी लक्षात गोष्ट घ्या आणि स्वतः वॅक्सिनेशन करा प्राधान्याने. शक्य असेल सहकार्य मिळालं तर अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम आपण राबवा. आणि कदाचित वर्ल्ड झोनोसिस डे 6 जुलैला असतो, त्या दिवशी जर हा कार्यक्रम डॉक्टर DS साहेबांनी आणि आजचे DHO साहेबांनी जर राबवला सामूहिकरित्या, पशुसंवर्धन खात्यातील लोकांकरता 60 ते 70 डोसेस द्यावे लागतील. कदाचित 50% आपण खर्च केला आणि बाकीचा त्यांनी केला, एक डोस जरी फ्री दिला, एक सुंदर अशी कल्पना आजच्या आपल्या या संवादातनं सादर होईल, म्हणजे साकारली जाईल, मूर्त रूप त्याला येईल. आणि एक या मॉडेल या पद्धतीनं आपण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना पण आपण दिशा देऊ शकाल. तर या ठिकाणी या पद्धतीचं लसीकरण करायचं आहे. ग्रुप बी जो आहे, शेड्यूल बी जो आहे, त्याच्यामध्ये मात्र 5 इंजेक्शन देऊन घ्यायचे आणि शेड्यूल सी मध्ये 5 इंजेक्शन तर द्यायचीच, 0, 3, 7, 14, 28. पण त्याबरोबर आपणाला ह्युमन रॅबीज इम्युनोग्लोबिन द्यावं लागतं, तरच 100% प्रोटेक्शन मिळतं. शेड्यूल बी मुळे 100% प्रोटेक्शन मिळत नाही. ज्या जखमा नाकाजवळ आहेत, मेंदूजवळ आहेत, जखमा जास्त खराब जखमा आहेत, अशा अवस्थेमध्ये खूप फाटलेला आहे, तर अशा वेळेला धोका संभवतो आणि लस देऊनही त्याला रोग होतो. आणि म्हणून ह्युमन रेबीज इम्युनोग्लोबिन देणं गरजेचं आहे. इक्वाईन रेबीज इम्युनोग्लोबिन सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहेत, ते पण आपल्याला वापरता येऊ शकतात. त्याचा डोस 20 युनिट इंटरनॅशनल युनिट पर kg बॉडी वेट आहे, तो 2 ठिकाणी विभागून द्यायचा आहे. आणि जो डोस आहे, हा डोस डेल्टॉइड रिजनमध्ये, म्हणजे दंडाच्या याच्यामध्ये जिथं आता आपण लस घेतोय तिथंच द्यायचा आहे. आणि हा 7व्या दिवसापर्यंत देता येतो. पण माझं सांगणं आहे की ज्या दिवशी जखम झाली त्याच दिवशी हे डोस देऊन घ्या, तर खरा आणि खरा फायदा आहे. डोस सुद्धा त्याच दिवशी सुरू झाला पाहिजे लसीचा, आणि इम्युनोग्लोबिन सुद्धा त्याच दिवशी दिले पाहिजे, तर 100% आपण त्याचं प्रोटेक्शन मिळू शकतो. सब्जेक्ट जखम धुतली पाहिजे खळखळ, आणि ह्या 2 गोष्टी आपण करायच्यात आणि आपण या दृष्टीनं पुढे जायचं. आता आपल्याला कुत्र्यामधला रोग टाळण्यासाठी कुत्र्यांचं रेग्युलर लसीकरण करायचे. आम्ही साधारणतः उदगीरला सातत्याने 7-8 वर्षापासून वर्ल्ड रेबीज डे आम्ही साजरा करत होतो, आणि त्या दिवशी 100 कुत्र्याचं वॅक्सिनेशन करायचं. यावर्षी कोरोना असूनही आम्ही 200 कुत्र्याचं अकोला येथे आठवडाभर वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेऊन वॅक्सिनेशन केलं. एक जागृती लोकांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने वॅक्सिनेशन कामाला येतं, आणि त्या दृष्टीनं मास वॅक्सिनेशनच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जे मोकाट कुत्रे आहेत त्यांचं नियंत्रण झालं पाहिजे, कुत्र्यांची नोंदणी झाली पाहिजे. यासाठी महानगरपालिका जिथल्या तिथल्या नगरपालिकांकडे आग्रह धरून यावरती कारवाई करून नोंदणीचा कार्यक्रम हातात घेतला पाहिजे. कुत्र्याशी कसं वागायचं काय नाही, या मुलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, आपण घेण्याची गरज आहे. कारण कुत्रे बऱ्याच वेळा रस्त्याने चालताना म्हणून काहीतरी खटाळपणा करतात, आणि कुत्रे चावतात, दगडाने मारतात, ओरडतात, पळतात. या गोष्टी करायची गरज नाही. कुत्र्याला पळालं की चावावंसं वाटतं. कुत्र्याला विनाकारण हे करण्याची गरज नाही, त्याच्या भावना पेटवण्याची गरज नाही. कुत्र्याच्या समोर तुम्ही हात जोडून उभा टाकलात, शांतपणे उभा टाकलात जाग्यावर, आणि फार डोळ्यात डोळे जर त्याच्या घालून नाही बघितला, डोळ्यात डोळा घातला तरी त्याला राग येतो, त्याच्या डोळ्यात डोळा घालू नका. शांत खाली मान घालून उभा टाका. कुत्रा गुपचूप निघून जाईल. पिसाळलेला असला तर मग मात्र अवघड आहे. तो पण मी बघितलं की रस्त्यात तुम्ही त्याच्या आलात तर चावतो, बाजूला राहिला तर शक्यतो चावत नाही. या पद्धतीनं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. लसीकरणाबद्दल मी आत्ताच सांगितलं की कोणी लसीकरण घ्यायचं आहे तर हाय रिस्कमध्ये कोण आहेत, तर आमचे सर्व पशुवैद्यक आहेत, प्रयोगशाळेत काम करणारे शास्त्रज्ञ आहेत, आणि जे कुत्र्या मांजराच्या सहवासात येणारी आम्ही लोक आहोत, जी दररोज घरामध्ये पाळीव कुत्रा पाळलेली आहेत. कुत्र्याचं लसीकरण करा, मग मात्र आपण बेफिकीर होतो. खूप काही प्रश्न उत्तर आहेत, पण मी आता त्याच्यावरती घेत नाही, कारण वेळ जास्त झालेला आहे. इफ यू ऑलरेडी बीन एक्सपोज टू द रेबीज, तर तुम्हाला लस दिली आहे तर तुम्हाला 100% प्रोटेक्शन मिळतं का, तर त्याचं उत्तर येस असंच आहे. परंतु लस घेतलेली आम्ही जरी असली अगोदर, तरी कुत्रा चावल्यानंतर लसीच्या अर्ध्या मात्रा घेणं कधीही चांगलं असतं.
जर तुम्हाला पिसाळलेला नाही, वॅक्सिनेटेड कुत्रा, ज्याला लस दिलेला कुत्रा जर चावला तर काय करायचं? तर आपल्याला लस घेण्याची गरज आहे का? तर तशी गरज नाही आहे त्याच्यामध्ये. लस दिलेला कुत्रा जर चावला, जर रॅट चावला तर गरज नाही आहे. मीठ खाल्लं, जर कुकड असेल तर गरज नाही आहे. पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंटबद्दल मी आत्ताच सांगितलं आपल्याला. इज वॅक्सिनेटेड पर्सन टोटली प्रोटेक्टेड इफ बिटन बाय रेबिड ॲनिमल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जर लस घेतली आणि आपल्याला जर रेबिड डॉग जर पुन्हा चावला, मी आत्ताच म्हणालो की आपण लसीकरण करून घ्यायचं, पण लसीकरण करून घेतल्यावर जर पिसाळलेला कुत्रा आपल्याला चावला तरीही लसीकरण द्यायचे, पण त्यावेळेला ह्युमन इम्युनोग्लोबुलिनची गरज पडणार नाही आणि 2 किंवा 3 डोसमध्ये आपल्याला फुल प्रोटेक्शन मिळेल, 100% प्रोटेक्शन मिळेल. मात्र लस ही 2 किंवा 3 डोसेसची आपल्याला घ्यायची आहे, दुसऱ्या गोष्टी घेण्याची गरज नाही. प्रेग्नंट वुमेनला लसीकरण करायचं का? तर घेता येतं. फारसे साईड इफेक्ट कधी फारसे लसीचे दिसून आलेले नाही आहेत. सर्वसामान्य लोकांना लसीची द्यायची गरज नाही, फक्त जे रिस्कमध्ये आहेत लोक, ज्यांना हा रोग होऊ शकतो अशाच लोकांनी घ्यायचे. आजारी लोकांनी लस घ्यायची नाही आहे. 10 दिवस कुत्रा निरीक्षणाखाली का ठेवायचा? तर त्याचं कारण असं आहे की 5 दिवसात कुत्रा तो लक्षणं दाखवू शकतो आणि पुन्हा 5 दिवस जगू शकतो, आणि म्हणून कुठलाही कुत्रा चावल्यानंतर त्याला मारायचं नाही. आज सकाळी मी ज्यावेळेला म्हणून विचारलो प्रश्न, मला लातूर जिल्ह्यात आलेला प्रश्न होता, मी त्यांना म्हणालो की कुत्रा मेला का जिवंत आहे? मारला म्हणले, रात्री दगड घालून मारला की आपल्याला कळत नाही तो पिसाळलेला होता का नव्हता. मात्र अशा कुत्र्याला बंदिस्त करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर निरीक्षणात ठेवणं गरजेचं आहे. तो मेला 10 दिवसाच्या आत तर पिसाळलेला आहे समजून पूर्ण 5 इंजेक्शनचा कोर्स करायचा, आणि तो जर जिवंत राहिला 10 दिवसापेक्षा जास्त तर अर्धा कोर्सच पूर्ण करायचा, 037 037 दिवस, आणि पुन्हा लसीकरण करण्याची गरज नाही. ज्याला रेबीज झाला त्याच्यावर काही उपचार आहे का? अजिबात नाही. जगामध्ये 1-2 उदाहरणं आहेत, ज्यांना लस दिली होती त्यांना कमी स्वरूपात झाला आणि 2 लोक दुरुस्त झाल्याची उदाहरणं आहेत. पण मित्र दुरुस्त आपण होणार नाही. 100% फेटल आहे, याचा विचारच करायची गरज नाही. थँक्यू.